नमस्कार सचिन सर. नमस्कार सर. हे गोखले सर जॉईन झाले होते काय? नाही, अजून नाही झालं सर. झाले की लगेच सुरुवात करू. हो, लगेच 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 करू. हॅलो सचिन सर. हॅलो. हा सर, बोला. त्यांचा काहीतरी इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. ते लगेच होतील जॉईन. तोपर्यंत आपण म्हणजे ते याच्यावर युट्यूबवर हे करायचं का? आणि त्यांना मी सांगतो म्हणजे किंवा तांत्रिक कारणामुळे हे होईल म्हणून लगेच जॉईन होतील म्हणून असं करावं का कसं? नाही सर, आपण थोडं वाट बघू ना, अजून एक 5 मिनिटं वाट बघूया. बरं. काय लगेच पण कसं होईल मग, युट्यूबला आपण जर केलं ना तर मग तिकडे युट्यूबला लाईव्ह प्रेक्षण सुरू राहील तसंच. बरं. आपण थोडं वाट बघूया. काय लेट जरी सुरू झाला तरी काय प्रॉब्लेम नाही सर तसं. बरं. ठीक. हो. सर, एक करता येईल का सरांना त्यांच्या मोबाईलवरून देता येईल का? मोबाईलवर हा, मोबाईलवरून मोबाईलवर हो. बर. मी विचारतो. म्हणजे मोबाईलचा डेटा वापरावा आणि तो त्यांनी झूम जर असेल त्यांच्या मोबाईलमध्ये तर हाच आयडी टाकून तिथून कनेक्ट व्हा. तसंही चालेल. बरं. मी विचार. सर झाले सर. एक नवीन व्हॉइस आला का आपण हे करूया मग सरांना करूया. तू चालू ठेव. झालाय माझं एक 2च मिनिटं फक्त. बर. काय तुम्ही जॉईन झाल्यावरच करावा सुरू. हॅलो सचिन सर. हो सर. त्यांनी 2 मिनिटं थांबा म्हटलं. आता तर लगेच तिकडे थांबतो. पण त्या युट्यूबवर जर सूचना दिली तर हे होईल का असं म्हणतो मी. म्हणजे
की ते तर सरांचं व्हॉइस तर ऍक्टिव्हेट झालेलं आहे. हा, हा. सर गोखले सरांचं व्हॉइस ऍक्टिव्हेट झालेलं आहे बहुतेक. हो 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 हो. आता बिल्डिंगला जॉईन पण झालं, फक्त स्पीकर फक्त ह्याचं बाकी आहे, व्हिडिओचं बाकी आहे ऑन होणं. बरं. नाही 2 मग मिनिटं थांबूया तोपर्यंत सर. आपण हा तोपर्यंत युट्यूबला कनेक्ट करून सर्वांना जे कनेक्ट झाले आहे त्यांना सांगता येईल, सूचना देता येईल असं म्हणून लागलं. सर तुम्ही सांगा, मी करू का लाईव्ह? हो हो, करा ना, करा. बर. हॅलो. हा, ओके, आले सर. हा, करा. सचिन सर कनेक्ट करा. हो सर. हा. सर 1-2 मिनिटं थांबा. हम्म. अरे आज त्या याच्यात होत नव्हतं म्हणून मग दुसऱ्या रूम मध्ये आलो, तर तिथे कनेक्शन मिळालं. हा. ठीक. ऐकू येत आहे का कनेक्ट तुला? करता येतं. हो ऐकू हो, येत आहे? ऐकू येत. हा. येत. आता ते कनेक्ट करतायत. कनेक्ट केलं की लगेच सुरुवात. हो चालेल. बरं मी दिसतोय ना व्यवस्थित? कारण आज उजेड जरा कमी असेल. नाही, ठीक आहे, व्यवस्थित आहे एकदम. प्रोटोकॉल पाठवला का? सचिन सर झालं? हा, अजून नाही सर, अजून नाही. 1 मिनिट. युट्यूबला मी केलंय रिडायरेक्ट, अजून झालेलं नाहीये. आज बराच वेळ झाला आपल्याला या सगळ्या गोंधळात. हो. ऐक. सचिन सर झालं का? हो आय एम रेडी. अरे एसी चालू केला ना, खिडकी चालू. नाही, सचिन सरांना विचारतोय मी. हा. काय युट्यूबला कनेक्ट झाला का? सर 1 मिनिट सर, काहीतरी प्रॉब्लेम होतोय. 1 मिनिट. सर लाईव्ह स्ट्रीमिंगला जरा अडचण येते युट्यूबला जायला. ऑडिओ होत असेल तरी चालेल ना? नाही सर, काय होत आहे की जे
झूम वरून युट्यूबला आपण जेव्हा लाईव्ह करतोय ना, तर तो अनेबल टू लाईव्ह स्ट्रीम टू द कस्टम सर्व्हिस असा एरर दाखवतोय नेमका तो. म्हणजे आपलं बोलणं बरं, सुद्धा बरं. असं बोलणं पण असं जाणार असं नाही. नाही जाणार नाही सर. असं करावं का, म्हणजे आपण बघा की आपण स्पीच देणं ठेवूया आणि रेकॉर्डिंग होतंय, तर मी याची रेकॉर्डिंग नंतर परत चालेल का असं? म्हणजे कसं कसं पण ते लाईव्ह नाही होणार ना, पण काय सॉल्व्ह नाही होणार का प्रॉब्लेम? एक मिनिट सर, मी परत प्रयत्न करून बघतो, एक मिनिट. ते होस्टनीच करायचं असतं का? हो 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 हो. नाही तर म्हटलं मग मी इथून प्रयत्न करतो. नाही पण तुम्ही पण झूम वर घ्यायचं का सर मग? नाही पण आता ते सर्व कनेक्ट. सर एक हा, त्यांचा गोखले नेटवर्क सर, इश्यू आहे. आपण आम्ही 3 जण झूम वर आहोत, पण इंटरनेटचं ते करतायत कनेक्ट. लेट अस सी. हा हा, हे मला फोन यायला लागले. काय झालं, नेटवर्कचा इश्यू आहे का म्हणून. सर गोखले सर, आपल्या इथे विंडोच्या इथे खाली बघा मोर असं ऑप्शन असेल, मोर. आपल्या इथे मोर ऑप्शन आहे खाली बघा. रिएक्शन, स्क्रीन. रिसेप्शन, स्टॉप रेकॉर्डिंग, शेअर स्क्रीन. मोर असा नाहीये. नाही का? नाही, मोर असा नाहीये माझ्याकडे. हे एक मिनिट माझ्या सर. मुलाला बोलवू का जरा? काय प्रॉब्लेम आहे एक सांगता? एक 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 मिनिट सर, आता येईल. एक मिनिट आता येईल बघा. आता मोर ऑप्शन येईल बघा तिथेच. हा, आता आला मोर. हा सर, त्याच्यावर क्लिक करा. हा, लाईव्ह ऑन कस्टम स्ट्रीमिंग सर्व्हिस असं म्हटलंय. हो, क्लिक करा सर त्याच्यावर. ओके. तर झूम प्रिपेअरिंग टू लिव्ह स्ट्रीम द मीटिंग. हो होऊन द्या चालेल सर. ते आता होत आहे म्हणजे तसं. म्हणजे आता हे झूम वर नाहीये का? नाही, झूमवरच आहे तो. युट्यूबला आपल्याला रिडायरेक्ट करायचं सर. बरोबर, ते होत आहे, पण प्रिपेअरिंग हो हळूहळू पुढे जात आहे ते. हो हो. नाही, थांबलं परत. चालू आहे? सेम प्रॉब्लेम येतोय सर माझ्याकडे पण. नाही, थांबलं, थोडस गेलं आणि थांबलं. हो, असंच येतोय सर माझ्याकडे प्रॉब्लेम. कशामुळे असेल हे? 1 मिनिट, मी माझ्या जरा मुलाला बोलवू का? बर. नाही सर, नाही सर, तसा उपयोग होणार नाही सर नेमका. बरं, जी कोणी 50 नाही, अनेबल टू लिव्ह स्ट्रीम टू द कस्टम सर्व्हिस. हा, माझ्याकडे सेम प्रॉब्लेम येतोय सर. बरं, माझं म्हणणं असं आहे की आपण सगळ्यांना झूम वर का नाही घेऊ शकत? जर का 50 लोक असतील तर झूम वर येऊ शकतात ते. पण मग सगळ्यांना सर आयडी पासवर्ड शेअर करावं लागेल. पासवर्ड तरी आणि आयडी शेअर, दोघांना शेअर करावं लागेल सर. हो, बरोबर आहे, करेक्ट. हा, आता लगेच करायचं. नाही, तुमच्या ग्रुपवर तुम्ही करा. माझे जे कोणी आहेत त्यांना मी करतो लागेल तर. बरं, मी पण माझं करू शकतो. नाही का? तसं करता येईल ना? तसं करता येईल सर. एक मिनिट, मी तुम्हाला आयडी सांगू का त्याचा? आहे, माझ्याकडे आहे ना. आयडिया आहे ना? आयडी आहे का? हो. एक मिनिट. 852 ना? जरा सांगा बरं मला. 1 मिनिट, एकच सेकंद. 8852. थांबा, एकच सेकंद. तुमच्या मेसेज मध्ये आहे सर. हा, आयडी तुमच्या मेसेज मध्ये आहे. नाही, मी आता ते टाईप करतो. 852 9940 9940 3407. 3407. आणि त्याचा हे पण सांगा. पासवर्ड आहे 3245. थांबा 1 मिनिट. हो. पासवर्ड हा काय आहे? 3245 3245 76. बस तेवढंच आहे सर. 324576. ओके. सर आता एक काम करा सर. आपण मला पार्टिसिपंटच्या ऑप्शन मध्ये जाऊन
तिथे आपल्या तिघांच्या नावं दिसतील बघा. तर स्टार्टिंगला एमएचएस लर्निंग असेल, तिथे जाऊन मोर ऑप्शन आहे तिथे. हो आहे ना तो. तिथे त्याला त्याला क्लिक करून मला मेक होस्ट करा. एक मिनिट हे परत गेलं माझं सगळं ना या गोंधळात. हा आलोय, बोला काय म्हणताय तुम्ही. तिथे जाऊन एमएचएस लर्निंगच्या इथे जाऊन मला तुम्ही हे करा, मेक होस्ट म्हणा. मोरला जाऊन का. हा, मोरला जाऊन तिथे क्लिक करा हा, आणि मेक होस्ट म्हणा मला. मेक होस्ट तुम्हाला म्हणून. हो, मला मला होस्ट करा. पण म्हणजे तुमच्या याच्यावर जाऊन हे करू का. हो हो, माझ्या याच्यावर जाऊन क्लिक करू का. हो हो, एमएचएस लर्निंग 2 ला जाऊन. इथे आहे हा मेक होस्ट. ओके, हो, डू यू वॉन्ट टू चेंज द होस्ट टू. येस येस. हा ठीक आहे, येस ठीक आहे. हम्म. एक. लाईट गेली आहे बरं. त्याची बॅटरी फुल आहे. होत आहे का. हम्म. नाही मी पाठवतोय सगळ्यांना कारण म्हणून. हो 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 हो, मी पण पाठवतोय. लोक यायला लागले का. ऍड करायला लागलात आणि इथे दिसत नाहीये. हा, बर. तर तुम्हालाच ऍड करावं लागणार सर. तिथं कोणाला तरी बसवा किंवा मग नाही मला नाही, नाही मी सर, त्यांना आता होस्ट केलं ना. सर मला होस्ट केलंय, मला ऍड करता येतील आता. त्यांना आता होस्ट केलं मी. हो 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 हो, मीटिंग रूम मध्ये जाऊन ऍड करा मग. हो हो, अजून आले नाहीत सर मेंबर. नाही आले. नाही, त्यांनी ते बरं. बघायला पाहिजे ना, हे त्याशिवाय नाही येणार. हो ना हो ना हो ना. हम्म. एक कोणतरी आलाय का नाही. करतो मी. तुमच्या त्याच्यात दुसरा आलाय का. हो हो हो, ते तिकडून प्रयत्न करतायत लाईव्ह करण्याचा सर. अच्छा अच्छा. बस.
अजून कोणीच येत नाहीये काय भानगडे? हो आता यायला पाहिजे. हो हो, ते पासवर्ड पाठवायचा राहिला ना, पासवर्ड पण पाठवा सर. पाठवले ना, दोन्ही पाठवलंय. दोन्ही पाठवले तुम्ही? हा, दोन्ही पाठवले मी. बरं, माझ्याकडून राहिलंय हा, ते पासवर्ड विचारतो. पाठवले. हा. हे बरं, आता माझे ज्यांना मी पाठवलंय त्यांच्यातला तर कोणीतरी यायला पाहिजे होतं की नाही, तोही नाही येत आहे. काहीतरी प्रॉब्लेम असणार. एक कोणतरी आलाय, 1+5T. हम्म हा, दुसरेही आलेत, प्राची हळू यायला लागलेत आता. हम्म. सर, जेवढे येतील तेवढ्यांना टिक करत चला. हो. अनुराधा, ते पण एक आलेत अजून. येत आहेत आता हळूहळू. येतील, थोडा वेळ थांबूया, आपण थोडं आज उशिरा जाऊया. हम्म. पाठक सर, गुड मॉर्निंग सर. हा, गुड मॉर्निंग. कैलास, हा, सुरुवात करायचं. हो, आता थांब, येऊ बाकी दे, लोक 2 मिनिटं, 2 मिनिटं येऊ दे अजून. आणखीन लोकांना द्यावा लागेल पासवर्ड, त्याच्यावर टाकावं का? चॅटवर टाकलं चालेल का? व्हिडिओ चॅटवर? हो, टाका ना, टाका. हा, त्याच्यावर पासवर्ड देतो. ठीक.
मला वाटतं सुरुवात करावा आता. करा करा. ठीक आहे ना. किती आलेत? हा. 34 पार्टिसिपंट झालेत आता. हो ठीक आहे ना. येतील आणखी जॉईन होतील. हो हो. हा सचिन सर सुरुवात करतो. नमस्कार मित्रांनो. काही तांत्रिक अडचणीमुळे आज आपण YouTube वर कनेक्ट होऊ शकलो नाही. आपण झूम ऍप वर आपण अष्टांग योग व्याख्यानमालेचे आज 7वा दिवस आहे, तो सुरुवात करणार आहोत. मित्रांनो हे झूम वर यायला गेलास तुला? तंत्रज्ञान झूम वर ये, मी तुला आयडी आणि पासवर्ड पाठवलाय. हा पाठवलाय तुला मी आयडी आणि पासवर्ड, बघ जरा. तंत्रज्ञान जेवढं आपल्यासाठी उपयोगाचं आहे तेवढंच ऐन वेळेवर कधी धोका देऊ शकेल काही सांगता येत नाही. त्या तांत्रिक अडचणीमुळे आज आपण YouTube वर कनेक्ट होऊ शकलो नाही. तरी मी आज उशीर झालेला आहे, पण आजच्या या व्याख्यानाचं धारणा आणि ध्यान या विषयावर मी आपले सर्वांचे आवडते गोखले सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरुवात करा. एक 2 मिनिटं फक्त. तू जरा उद्याचा जरा प्रोटोकॉल सांग सगळ्यांना. उद्याचा मित्रांनो की उद्या जागतिक योग दिन आहे, त्यामुळे आपण उद्या सकाळी 7 ते 8 हे सकाळी योगाचं आपलं प्रॅक्टिकल सेशन होईल आणि नंतर मग 8 ते 9 गोखले सरांचं ध्यान आणि समाधी या विषयावर मार्गदर्शन त्यांचं व्याख्यान होणार आहे. मित्रांनो सर्वांनी आज या चॅट बॉक्सवर, आपल्या झूम मीटिंगच्या चॅट बॉक्सवर तुम्ही नक्की तुमचे प्रश्न विचारा. तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत त्या विचारा. त्यांचं शंका समाधान आपले गोखले सर करणार आहेत. तरी मी गोखले सरांना विनंती करतो की आता सुरुवात करा. हरिओम. आज बऱ्यापैकी लेट झालाय, पण तरी देखील आपला प्रोटोकॉल सोडू नये असं मला वाटतं, आणि म्हणून आपण आपल्या लेक्चरची सुरुवात ही नेहमीच प्रार्थनेने करतो. त्याप्रमाणे आजही आपण प्रार्थनेने करणार आहोत. सगळ्यांनी स्वस्थ बसायचं आहे, शांत बसायचं आहे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. हरि ओम. काल आपण एक बघितलं की प्रत्याहार का जरुरीचा आहे. प्रत्याहार हा बहिरंग योग आणि अंतरंग योग याला जाणणारा असा दुवा आहे, आणि जिथपर्यंत तुम्ही प्रत्याहारात स्टेबल होत नाही तिथपर्यंत तुम्ही पुढची जी मेडिटेशनल प्रॅक्टिसेस आहेत त्या मेडिटेशनल प्रॅक्टिस मध्ये पूर्णपणे जाऊ शकत नाही. कारण असं असतं की मेडिटेशनला बसल्यानंतर, ध्यानाला बसल्यानंतर खरं सांगायचं तर आपलं मन जर का सतत बाहेर धावत असेल, बहिर्मुख होत असेल, तर आपण ध्यानात आतमध्ये शिरूच शकणार नाही. आणि सो दॅट इज द प्री रिक्विजिट फॉर दी मेडिटेशनल प्रॅक्टिसेस. आणि म्हणून व्हॉट एव्हर मे बी द स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस वी आर डुईंग, की आपण असं म्हणत असतो की मी मेडिटेशन करतो, बट द स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस व्हॉट एव्हर वी आर डुईंग ऍक्च्युअली they are nothing but the preparatory practices for meditation. Let us understand this. आणि म्हणून as far as this Patanjali Yoga Sutra is concerned, it is yama, niyam, asana, pranayam, pratyahar. All these are the meditation, all these are the preparatory practices. कळलं की नाही? वेदांतामध्ये साधन चतुष्टय, श्रवण, मनन या ज्या आहेत
या तुमच्या प्रिपरेटरी प्रॅक्टिसेस आहेत. बुद्धिझम मध्ये समथ जी आहे, आनापानसती किंवा समथ म्हणून ज्याला म्हणतात, ती प्रिपरेटरी प्रॅक्टिस आहे. हठयोगामध्ये आसन, प्राणायाम, बंध मुद्रा या प्रिपरेटरी प्रॅक्टिसेस आहेत आणि मग नादानुसंधानला जात आहेत. त्यामुळे प्रत्येक फिलॉसॉफीमध्ये प्रिपरेटरी प्रॅक्टिसेस सांगितल्या आहेत आणि अल्टिमेट प्रत्येक फिलॉसॉफीमध्ये हेच सांगितलंय की तुम्ही ध्यान प्रक्रियेने तुम्ही आत जाऊन आतमध्ये जो काही तुमचा आनंदाचा साठा आहे त्या साठ्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि तेच आपल्या जीवनाचं लक्ष्य आहे. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा असतो. आणि म्हणून मग आपण प्रिपरेटरी प्रॅक्टिसेस, ऑल दिस टेक्निक्स आर टू काम डाऊन द माइंड अँड देन लेट द माइंड एंटर इन टू द मेडिटेशन. नाउ हाऊ टू मेडिटेट हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. म्हणजे हे कशा प्रिपरेटरी प्रॅक्टिस, देयर आर एन नंबर ऑफ प्रॅक्टिसेस. तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किती पुढे गेलायत, किती मागे गेलायत, किती मागे आहात, याच्यावर तुमचं ठरत असतं. कळलं की नाही? आणि म्हणून मग मेडिटेशनल प्रॅक्टिसेस म्हणजे कुठच्या करायच्या, तर मग तुम्ही जप करू शकता, तुम्ही त्राटक करू शकता, तुम्ही सायक्लिक मेडिटेशन करू शकता, तुम्ही विपश्यना करू शकता, डायनेमिक मेडिटेशन बाय ओशो करू शकता, आनापानसती, नादानुसंधान, एन नंबर ऑफ प्रॅक्टिसेस आर देअर. या सगळ्याचा जो मुख्य उद्देश आहे, तो मुख्य उद्देश की आपल्या मनाला आत घेऊन आतमध्ये जे काही आहे आमच्या चित्तामधले जे मळ आहेत, ते चित्तातले मळ, ते संस्कार हे काढायचे आहेत की जेणेकरून त्याच्या मागे जे खरं तत्व, ब्रह्मतत्व किंवा द ऍब्सोल्यूट रियालिटी विच इज रिसाइडिंग बिहाइंड माय चित्त, विच इज कंटामिनेटेड, कॅन बी सीन. सो दॅट इज ऑल द थिंग्स विच वी हॅव टू डू. आणि म्हणून मग टू स्टार्ट विथ काय आहे की आमचं जे बाहेर भटकणारं मन आहे, काल आपण बघितलं पंचविषयांच्या मागे धावणारं आमचं सगळं जे मन आहे, ते सगळं मन आम्ही आत घेण्यासाठी काही आम्हाला प्रॅक्टिसेस करायला लागतात. आणि त्या प्रॅक्टिसेस मध्ये आपण बघितलं की फिजिकल लेवलला आमच्याकडे 3 साधन आहेत. एक तर बॉडी, माइंड अँड इंटेलेक्ट. दीज आर द 3 इन्स्ट्रुमेंट्स विच वी आर युजिंग टू गो इनसाइड. आणि म्हणून मग टू स्टार्ट विथ तुमच्या जीवनशैलीत हळूहळू बदल करायला प्रयत्न करा. ते आपण काल बघितलं की फिजिकल लेवलला तुम्ही कर्मयोगाची प्रॅक्टिस करा, मानसिक लेवलला तुम्ही भक्तियोगाची प्रॅक्टिस करा आणि बुद्धीच्या स्तरावर तुम्ही ज्ञानयोगाची प्रॅक्टिस करा, की जेणेकरून तुमचं ह्या ज्या डिसिप्लिन आहेत, या डिसिप्लिन तुम्हाला थोडं तरी तुमचं माइंड काम डाऊन करतील. आणि बाय दीज डिसिप्लिन प्रॅक्टिस ॲट 3 लेवल्स, द पर्सनॅलिटी, द थॉट गेट्स व्हेरी मच रिड्यूस. आपण काल तेही बघितलं की आपली विचार, जे प्रचंड विचार आणि सगळ्या बाजूनी जाणारे विचार आहेत, त्या विचारांची संख्या आधी आपण कमी करतो by practicing the karma yoga, and then we increase the quality of our thoughts by bhakti yoga, and then we give direction to the thoughts by jnana yoga. कळलं की नाही? नाव जेव्हा तुम्ही हे पूर्ण होता त्याच्यानंतर मग तुम्हाला एकदा का माइंड याप्रमाणे झालं की मग टू फर्दर ट्रेन द माइंड, देन यू हॅव टू डू सम प्रॅक्टिसेस. आणि त्याच्यामध्ये मंत्र साधना ही सर्वात महत्वाची अशी ती साधना आहे की जी आपण करतो. ही जप जी साधना, ही जप साधना का करायची असते, तर अतिशय सुंदर रीतीने आपण आपल्या मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो जप साधनेमुळे. कसं असतं, तुम्ही नुसते बसलात आणि डोळे मिटून घेतलेत आणि एका देवासमोर, समजा एका कुठल्याही देवाच्या मूर्तीवर ध्यान केलं, कळलं की नाही, तर तुमचं माइंड इकडे तिकडे भटकतं. पण तेच जर का तुम्ही त्या मनाला जपाची जर साथ दिली, तर तुमचं मन त्या जपाच्या आधाराने एकाच विचारावर स्थिर होऊ शकतं. आणि म्हणून जपसाधना ही खूप महत्वाची आहे. जपसाधना का करायची आहे, तर जपसाधना इज ए ट्रेनिंग फॉर माइंड टू कीप ऑन सिंगल स्ट्रँड ऑफ थिंकिंग ऑफ डिवाइन. आणि एकदा हे तुमचं झालं की नंतर मग टू हॅव द ऍक्च्युअल एक्सपिरियन्स ऑफ दॅट डिव्हिनिटी विल बी डन बाय द मेडिटेशनल प्रॅक्टिसेस. आणि म्हणून पहिली जी प्रॅक्टिस आहे मेडिटेशनल प्रॅक्टिस जायच्या आधी, ती म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या, मी आता ज्या तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या ज्या साधना सांगितल्या की मंत्र जप, आनापानसती, चक्र मेडिटेशन, विपश्यना, डायनेमिक मेडिटेशन, या सगळ्यामध्ये सर्वात सुंदर असं आहे की टू स्टार्ट विथ जप. म्हणजे थोडक्यात आम्ही जीवनशैली बदलली. जीवनशैली बदलल्यानंतर जे माइंड झालं, त्या माइंडला अजून सुंदर रीतीने एकाग्र करण्यासाठी म्हणून आम्ही जपाचं काय करायचं, रोज जपाची साधना करायची. म्हणजे काय करायची, तर शांतपणे बसा, डोळे मिटा,
कुठच्याही देवाचं तुम्हाला जो कोणी देव भावत असेल त्याचा मंत्र घ्या आणि तो मनातल्या मनात मंत्र पुटपुटत राहा, की जेणेकरून तुम्ही त्या मंत्राशी एकतानता साधेल, एकाग्रता येईल तुमची. तुमचं मन जे इकडे तिकडे भटकतंय ना, ते तिकडे तिकडे भटकणारं मन एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होण्याच्या या प्रक्रिया आहेत सगळ्या. आता होतं कसं, की काही वेळेला असं होतं की मी डोळे मिटतो, जप चालू असतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मनातल्या मनात चालू असतो, मोठ्याने नाही. आणि मग मनातल्या मनात चालू असतं, मध्येच मन माझं भटकतं सगळीकडे आणि मला कळतच नाही की मन किती कुठे भटकलंय. आणि मग एक 5-7 मिनिटांनी मला कळतं की अरे मी तर जप करत होतो मानसिक, पण मन तर भटकलं. आणि ते मला नंतर कळतं. मग परत आम्ही आणतो आणि परत आमच्या त्या मूळ ह्याच्यावर मंत्रावर येतो. तर मग अशा वेळेला याचा अर्थ असा आहे की अजूनही आमचं मन बहिर्मुख आहे. मग त्याला अजून रिड्यूस करण्यासाठी मग तोच मंत्र आपण जरा मोठ्याने म्हणायचा असतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, की जेणेकरून तोच मंत्र आपण आपल्या कानाने ऐकतो आणि मग मन जास्त भटकत नाही. आणि म्हणून वाचिक जप पहिला करावा. एकदा का वाचिक जपात तुम्हाला कळलं की नाही आता माझं वाचिक जपामुळे माझं अनुसंधान, माझे जे हे आहे ते एकाच त्या ह्याच्यावर राहत आहे, की मग तुम्ही तो वाचिक जप कमी करून तुम्ही मानसिक जपाला चालू करू शकता. कळलं की नाही? ही पद्धत आहे. परंतु हेही ज्याला शक्य होत नाही, की नाही वाचिक जप करताना सुद्धा नंतर मग मानसिक केला की मन भटकतं, मग अशा वेळेला काय करायचं? मग अशा वेळेला माळ असते आपली जपाची माळ, त्या जपाच्या माळेचा उपयोग करा. जपाची माळ ही अतिशय सुंदर आहे, त्याच्या मागे काही उद्देश आहे. ती जपाची माळ आपण वापरायची. जपाची माळ वापरायची म्हणजे कशी करायची? तर जप चालू असताना एक एक जे 108 त्याच्यामध्ये मणी असतात, बरोबर आहे? 108 मणी, प्रत्येक जपाला एक मणी आपण सरकवतो. माळ धरण्याची सुद्धा एक पद्धत असते, ती इथे लटकते आणि या याने आपण हे करत असतो. कळलं की नाही? या 2 याच्यात करतात आणि अंगठा आणि हे जे मधलं बोट आहे यांनी आपण ते जे बीट्स आहेत ते फिरवत असतो. आता जेव्हा मी ते माळेचे मणी फिरवत असतो आणि जप म्हणत असतो, त्यावेळेला एक प्रकारचं सिंक्रोनायझेशन तिथे होतं. ओम नमः शिवाय एक माळ फिरवली, ओम नमः शिवाय दुसरी मणी फिरवला, ओम नमः शिवाय तिसरा मणी फिरवला. करता 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 वी डेव्हलप द सिंक्रोनायझेशन बिटवीन माय मेंटल चॅन्टिंग and the beats which I am moving. Okay, that is very important. आणि मग अशा वेळेला कसं होतं की नंतर जरी मन भटकलं, आता काय होतं की त्या मंत्राचा आणि त्या मणी फिरवण्याचा एक प्रकारे नातं जोडलं जातं. जसा माझा ओम नमः शिवाय म्हणेन तसा एक मणी फिरेल, ओम नमः शिवाय दुसरा मणी फिरेल, ओम नमः शिवाय तिसरा. त्यामुळे हे संधान लागतं. आता त्या मण्याला, त्या बीट्सला माहिती आहे की ओम नमः शिवाय म्हटलं की पुढे जायचं, हे माझ्या बोटांनाही कळलेलं आहे. सो आय डेव्हलप द परफेक्ट रेझोनन्स बिटवीन दीज टू, परफेक्ट सिंक्रोनायझेशन. त्यामुळे माझं मन जेव्हा भटकतं, कळलं की नाही, त्यावेळेला तो जो मंत्र असतो मनात म्हणत असतो तो मंत्र सुटतो माझा आणि माझं मन दुसरीकडेच जातं. त्यावेळेला माझं ऑटोमॅटिक माझी माळ पण थांबते. माळ थांबल्याबरोबर माझं शरीर मला लगेच रिॲक्शन देतं की अरे माळ थांबली आहे. मग मला लगेच कळतं की अरे नाही, मी परत भटकत गेलोय कुठे. ह्या पद्धतीने माळेचा देखील आपण उपयोग करू शकतो. परंतु हेही ज्याला शक्य नाहीये की नाही बाबा माझं मन खूपच बहिर्मुख आहे, अजून होत नाही, मग काय करायचं? मग एक्सटर्नल सिच्युएशन आपली बदलायची. म्हणजे काय करायचं की आम्ही जपाला बसतो त्यावेळेला आम्ही आपल्या देव्हाऱ्यासमोर बसावं, देवाची छान पूजा करावी, तिथे उदबत्ती निरांजन वगैरे लावावं, फुलं, सुगंधित फुलं तिथे व्हावी, की जेणेकरून इट मेक्स ए कंजिनियल ऍटमॉस्फिअर. आणि त्या देवासमोर बसून मग मंत्र म्हणावा. जे काही मेंटल चॅन्टिंग आहे ते मेंटल चॅन्टिंग तिथे करावं. कळलं की नाही? कारण हे जी काही आपण करतोय, काय धूप दीप, कळलं की नाही, तेलवात तुपवात, ही सगळी जी आपण करतो, हे सगळे जे आहेत ना, हे सगळे सात्विक प्रकार आहेत की जेणेकरून सत्वगुण माझा वृद्धिंगत होत असतो. हे सगळे प्रकार, ताजी फुलं मी देवाला वाहतो, सुंदर देवारा सजलेला आहे. तुम्ही इमॅजिन करा तुमच्या डोळ्यापुढे की देवारा छान मी आंघोळ घातली आहे, देवांना गंध अक्षत सगळं लावलेलं आहे, सुगंधी फुलं घातलेली आहेत, बाजूला मस्तपैकी तुपाचं निरांजन आहे, त्याच्या बाजूला तेलाची ही आहे, समई आहे आणि उदबत्ती आहे, सगळं आहे.
या सगळ्या याच्यातून कोणाचा तरी व्हिडिओ, कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे, कृपा करून तो ऑडिओ बंद करा, मला आवाज ऐकू येतोय. ऑडिओ सगळ्यांनी ऑफ करा सगळ्यांचे. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा तो देवारा सजतो त्यावेळेला नॅचरली सत्वगुण जो आहे तो सत्वगुण तिथे आजूबाजूच्या वातावरणात पसरतो. तो सत्वगुण तुम्हाला ध्यानासाठी उपयोगाला पडतो. आता काय असतं माहितीये का की अशा वेळेला सगळं केलं आणि मग तुम्ही समजा डोळे मिटून मंत्र जप मेंटली चालू केला आणि तरी देखील हे सगळं होऊन सुद्धा तुम्ही भटकत असाल मन, तर मग डोळे उघडे ठेवा. डोळे उघडे ठेवून त्या देवाकडे बघा आणि मोठ्याने मंत्र म्हणा. हे बघा, हे हळूहळू आपण खाली खाली येत चाललोय, आपल्या लेवलला येतोय. थोडक्यात एकदम सुरुवातीला मी सांगितलं की फक्त आणि फक्त जप करा मेंटली, दॅट्स इट. आता हळूहळू मागे येत चाललोय आपण, कळलं की नाही. आणि मग तुम्ही डोळे उघडून देवाची मूर्ती बघा आणि देवाच्या मूर्तीकडे बघून त्याचा जप करा आणि तोही मोठ्याने करा. मग हळूहळू तो जप मेंटल करा आणि मग हळूहळू डोळे पण बंद करा. अशा पद्धतीने मनाला ट्रेनिंग द्यायचं असतं. हे ट्रेनिंग खूप महत्वाचं, अतिशय महत्वाचं हे ट्रेनिंग असतं. आता कसं होतं की हेही ज्या माणसाला जमत नाही, मग अशा माणसाने काय करायचं, कळलं की नाही. अशा माणसाला एक नक्की आहे की त्याचं खूपच बहिर्मुख मन आहे. अशा माणसाने मग काय करावं, तर अशा माणसाने मग ज्या काही भगवंताच्या लीला आहेत, हे आहेत, त्याच्याबद्दलच्या सगळ्या ज्या स्टोरीज आहेत, कथा आहेत, त्याचं वाचन करावं. म्हणजे आता कसं असतं की खूप मोठ्या याच्यावरून मग हळूहळू आपल्याला एकाग्र व्हायचं आहे. मग आता खूप मोठं म्हणजे मग वाचन करा, त्याच्या लीलांचं वाचन करा, त्याच्या स्टोरीज ऐका, त्याची जी काही ही असतील त्याच्या जीवनाची जी ही आहे ती सगळी वाचत बसा. ती वाचल्यानंतर तुमचं अनुसंधान त्याच्याशी लागेल, कळलं की नाही. ते लागल्यानंतर मग कधीतरी तुम्ही याच्यावर बसा, कळलं की नाही. देवासमोर बसा, त्या उघड्या डोळ्यांनी त्या देवाला तुम्ही बघा. हळूहळू तुमचं मन जे आहे ते हळूहळू एका विचारावर येईल, त्या भगवंताच्या विचारावर येईल. हे कसं असतं माहितीये का की शूटिंग रेंज मध्ये जेव्हा माणसं जातात ना, तेव्हा ते बुल्स आय असतो, त्याच्यावर नेम धरायचा असतो. पण सुरुवातीला जो नवशिक्या असतो त्याला काय करतात, एक मोठा बोर्ड देतात, समोर ठेवतात आणि त्या बोर्डवर अशी सर्कल्स असतात, कॉन्सेंट्रिक सर्कल्स असतात आणि सर्वात आतमध्ये तो बुल्स आय असतो. तर सुरुवातीला तो जो माणूस मारतो ना, शूट करतो, त्यावेळेला त्याचं त्या सर्कलच्या बाहेरच जात असतं कायम. म्हणजे जी कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत त्या कॉन्सेंट्रिक सर्कलच्या बाहेर त्या बोर्डवरच लागतो. हळूहळू प्रॅक्टिस करून तो हळूहळू त्या सर्कलमध्ये यायला लागतात, त्याचे निशाण यायला लागतो. आणि मग प्रत्येक अनंत दिवसाच्या प्रॅक्टिसनी ही कॅन नाऊ शूट द परफेक्ट बुल आय. ओके, ही प्रॅक्टिस एकदा पक्की झाली की मग तो बोर्ड काढून टाकतात आणि मग फक्त बुल्स आय ठेवतात आणि ही कॅन शूट दिस. हे जसं आहे तसंच आपण ह्याच्यावरून हळूहळू हळूहळू कमी कमी येत जायचं. म्हणजे पहिले नुसत्याच तुम्ही कथा वाचा, हे वाचा, कारण वाचण्यामध्ये त्या कथा वाचण्यात किंवा कीर्तनाला गेलात तर कीर्तनामध्ये सुद्धा कथा सांगितल्या जातात, त्या ते श्रवण करा आणि मग तुम्ही हळूहळू कॉन्सन्ट्रेट व्हायला लागा. तर ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ना, या सगळ्या प्रक्रियामध्ये आम्ही काय करतो की आम्ही एकाग्र व्हायचा प्रयत्न करतो. आणि एकदा का तुम्हाला कळलं की आता जवळजवळ 1, 2, 4 समजा महिन्यांनी, 1 वर्षांनी म्हणा, असं व्हायला लागलं की मी आता डोळे मिटून नुसता जरी मंत्र म्हटला तरी त्या मंत्रावरच माझं लक्ष केंद्रित होत आहे. जवळजवळ अर्धा तास, पाऊण तास मला दुसरा कुठचाही विचार मनात येत नाही, की समजायचं की तुम्ही प्रत्याहारात पक्के झाला. आता हा प्रत्याहार पक्का झाल्यानंतर तुम्हाला बेसिकली सुरुवात करायची आहे मेडिटेशनल प्रॅक्टिसला. सो नाउ यू आर रेडी फॉर द मेडिटेशनल प्रॅक्टिसेस. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, कळलं की नाही. हे खूप महत्वाचं आहे. ही मेडिटेशनल प्रॅक्टिस तुम्हाला करण्यासाठी मग तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही बाहेरचं तुमचं जे काही आहे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याच्यात जे मन भटकत होतं ते आता भटकत नाहीये. आता तुम्ही एकाग्र होऊ शकताय. आता बाहेरचे जे विषय आहेत ते तुमच्या ध्यान मार्गाला मध्ये येत नाहीयेत, हे लक्षात घ्या. आता ही ध्यान प्रक्रिया आहे ती आतमध्ये होणार आहे. ती आत होणार आहे म्हणजे काय होतं, आता मी काल तुम्हाला सांगितलं की जार जो आहे, एक गढूळ पाण्याचा जार, एक काचेचा जार जर घेतला, ते पाणी आता पूर्णपणे ढवळून निघालंय, त्यामुळे तुम्हाला काहीच दिसत नाहीये. तुम्ही हळूहळू हळूहळू ते शांत केलं की वरचा क्रिस्टल क्लिअर वॉटर तुम्हाला दिसतं, बरोबर आहे. आणि त्याच्या खाली तो गाळ असतो.
आता पूर्ण पाणी जेव्हा तुम्हाला क्लिअर करायचंय, फक्त वरचा पोर्शन नाही, आता तुम्ही फक्त वरचा पोर्शन क्लिअर केलाय, तसंच तुमच्या चित्ताचा वरचा भाग तुम्ही जो आहे सुपरफिशियल भाग तो तुम्ही शुद्ध केलाय, परंतु खाली सगळा गाळ अजून थांबलेला आहे. तो गाळ आता आपल्याला काढायचा आहे. तो गाळ काढण्याचं काम हे मेडिटेशनल प्रॅक्टिस करत असतं. एक लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ माझं चित्त जे आहे, या चित्तामध्ये अनंत जन्माचे संस्कार अडकलेले आहेत तिथे, आणि ते अडकलेले संस्कार आता बाहेर काढण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच स्मृती परिशुद्धी असं म्हटलेलं आहे पतंजली मुनींनी. ही स्मृती परिशुद्धी करण्यासाठी आम्हाला मेडिटेशनल प्रॅक्टिस करायची आहे, की जी धारणा ध्यान समाधीत आहे. तर ती धारणा ध्यान समाधीची जी प्रक्रिया आहे ती कशी आहे हे समजण्यासाठी पतंजली मुनींनी अतिशय सुंदर रीतीने एक हे सांगितलेलं आहे. ते असं सांगतायत की ही जेव्हा तुम्ही प्रक्रिया चालू करता, कळलं की नाही, ती प्रक्रिया चालू करताना काय होतं की तिथे विशिष्ट एक प्रोसेस असते. तुम्ही ध्यानाला, आता तुम्ही ध्यानाला बसलाय, बरोबर आहे. ध्यानाला बसल्यानंतर आता तुमचं माइंड कुठेही बाहेर जात नाही, बिकॉज नाऊ यू आर रेडी फॉर मेडिटेशनल प्रॅक्टिसेस. आणि मग अशा वेळेला तुम्ही जेव्हा ध्यान करता, काही घ्या ध्यान, कुठचंही ध्यान घ्या. समजा रामाची मूर्ती मी डोळ्यासमोर बंद डोळ्यापुढे ठेवली आणि त्या रामाचाच विचार मी करतोय फक्त, तर पतंजली मुनी असं सांगतात की जेव्हा तुम्ही असं बसता त्यावेळेला सुरुवातीला आता जरी रामाच्या मूर्ती समोर तुम्ही बसत असला तरी देखील सुरुवातीला आतमधून थॉट्स येतात. आता हे बाहेरचे शब्द स्पर्श रूप रसगंधाचे थॉट्स नाहीयेत जे प्रेम हे आहेत, परंतु आतमध्ये ज्या तुमच्या या आहेत संस्कार आहेत, त्या संस्कारातला काही, त्या चित्ताचा काही भाग गेट ऍक्टिव्हेटेड बिकॉज ऑफ द पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा मी आता रामाचं ध्यान करतोय तर रामाच्या ध्यानामुळे काही पोर्शन, उदाहरण घ्या की एक असं पूर्ण मोठं गोल, एक मोठं सर्कल म्हणजे माझं चित्त आहे, आणि या चित्तावर अनंत डॉट्स आहेत, की ते डॉट्स म्हणजे थोडक्यात माझे संस्कार आहेत अनंत जन्माचे. आणि या सगळ्या डॉट्स इम्प्युरिटीजमुळे मला त्याच्या पलीकडे असलेलं जे सत्य तत्व आहे ते दिसत नाहीये. मी आय कॅनॉट एक्सपिरियन्स दॅट थिंग. ओके. आता काय होतं, मी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा या मोठ्या सर्कल मधला छोटासा चित्ताचा एक जो भाग आहे ना, तो एक्साइट होतो. तो एक्साइट होऊन त्यामध्ये असलेले जे संस्कार आहेत ते वर येतात, कारण ते अनकॉन्शियस माइंड मध्ये, वी आर नॉट अवेअर ऑफ दोज बेसिकली इम्प्रेशन्स, त्या ज्या वासना आहेत, ती जी डिझायर्स आहेत, हे सगळे जे आहेत ते अहंकार, दुःख, राग, द्वेष, हे सगळे अनकॉन्शियस माइंड मध्ये आहेत. अनकॉन्शियस माइंड, वी आर नॉट अवेअर ऑफ दिस थिंग्स, बट नाउ माय चित्त इज नॉट गोइंग आउट. का आम्ही अवेअर नसतो? कारण की आमचं मन आणि आमची इंद्रिय ही बाहेर सगळी जात असतात, त्यामुळे ते खालीच दबलेलं असतं. वी आर नॉट अवेअर ऑफ दीज इम्प्रेशन्स विच आर देअर. सो इट इज इन अनकॉन्शियस माइंड. We absolutely don't know what are there in that reservoir. त्यालाच कर्माशय असं म्हणतात. कर्म आशय, कर्माचा आशय, अनंत जन्माची कर्म जी आहेत ती तुमची संस्कार रूपाने त्याच्यात असतात झालेली, आणि त्यामुळे तो जो प्रकार आहे तो प्रकार त्याच्यात राहतो. आणि आता परिस्थिती अशी होते की जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा या पूर्ण जे मोठं चित्त आहे त्यातला छोटासा भाग ऍक्टिव्हेट होतो, आणि त्या छोट्या भागामध्ये जे संस्कार असतात ते संस्कार वर येतात. बरोबर आहे. आता मी म्हटलं जसं की ह्याची जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा आपण साक्षीभाव डेव्हलप करत असतो. तिथपर्यंत तुम्हाला प्रत्याहाराची प्रॅक्टिसच नाही करता येणार. साक्षीभाव याचा अर्थ जे काही विचार येतील त्याच्याकडे अतिशय न्यूट्रल माणसाप्रमाणे बघायचं आहे. डू नॉट अटॅच एनी लाईक्स अँड डिसलाईक्स, डू नॉट गिव्ह एनी इम्पॉर्टन्स टू इट. आणि त्यामुळे मी रामाचा जरी जप करत, मी रामाचं जरी ध्यान करत असलो, माझ्या डोळ्यापुढे रामाच्या मूर्ती जरी मी ठेवलेली असली तरी देखील हळूहळू माझ्या चित्तातून वेगवेगळे विचार यायला लागतात. बट एव्हरी थॉट हॅज गॉट सम कनेक्शन विथ द राम ओनली. आणि ते जे थॉट्स आहेत ते थॉट्स रामाशी संबंधित नाहीयेत, हे लक्षात घ्या. म्हणजे राम, म्हणजे काही वेळेला असं असतं, म्हणजे जसं पतंजली मुनींनी सांगितलं की सुरुवातीला वैतर्किक थॉट्स निर्माण येत असतात आतमध्ये. वितर्क म्हणजे काय की इमॅजिनेशन, बॅड थॉट्स, कळलं की नाही, इमोशन्स, ऑल दीज आर कम अप.
Now these thoughts has nothing to do with Ram. Let us understand this. It has something to do with your karmashaya. Okay. So because of this, tube connection, acha YouTube correction for Kailas. Okay. And so पतंजली मुनी म्हणतायत की अशा वेळेला जेव्हा तुम्ही पूर्णपणे ध्यान प्रक्रियेत शिरत असता त्यावेळेला तुमचा साक्षीभाव जागृतच असतो. त्या साक्षीभावाने तुम्हाला प्रत्येक विचार बघायचा आहे. म्हणजे समजा मी हे केलंय, ध्यान करतोय मी रामावर ध्यान करता करता एक विचार आला. तो विचार जो आला त्याच्याकडे मी जर का लक्ष दिलं नाही तर त्या ह्याच्यात होईल काय की तो विचार येईल, अनकॉन्शियस मधून कॉन्शियस लागेल, कॉन्शियस मधून बाहेर जाईल, मग दुसरा विचार येईल, परत तसंच होईल, तो बाहेर जाईल. दॅट इज एक्झॅक्टली मी स्मृती परिशुद्धी करतोय. लेट अस अंडरस्टँड दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज स्मृती परिशुद्धी. ही स्मृती परिशुद्धी होणं महत्वाचं आहे. आणि मग पतंजली मुनी असं सांगतात की तुम्ही कुठचंही ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन घ्या, कळलं की नाही, द प्रोसेस ऑफ दिस मेडिटेशन विल गो थ्रू सर्टन स्टेशन्स. आणि ती स्टेशन्स अशी आहेत की वितर्क, विचार, आनंद, अस्मिता, अनुगमात, संप्रज्ञातः, असं त्यांनी सूत्र सांगितलंय. म्हणजे सुरुवातीला काय होईल, तुम्ही जेव्हा ध्यान करत असाल सुरुवातीला ऑल वैतर्किका थॉट्स म्हणजे वाईट विचार, इमॅजिनरी विचार, इमोशनल विचार, हे सगळे वर येतील. हे सगळे वर आल्यावर इफ यू अटॅच एनी लाईक्स अँड डिसलाईक अगेन इट विल गो डाऊन टू युअर अनकॉन्शियस माइंड. अनकॉन्शियस मधून हे विचार पहिले येत नव्हते, आता यायला लागले. जसं ही सगळी मेमरीच आहे, परंतु नॉर्मल मेमरीच्या वेळेला काहीतरी स्टिम्युलेटिंग फॅक्टर लागतो आम्हाला. म्हणजे एखादी व्यक्ती भेटली की मला 15 वर्षापूर्वी या व्यक्तीबरोबर मी काय केलं होतं हे आठवतं. दॅट इज व्हॉट वी कॉल इट एज अ मेमरी. बट हिअर it is spontaneous. We don't need any stimulating agency there because now your mind is not going out, it is inside. And because of the concentration, the power of concentration, some portion of your chitta is getting excited. And because of that, त्या छोट्या चित्ताच्या याच्या जे काही संस्कार आहेत ते संस्कार वर यायला लागतात. आणि हे जे वर येण्याची प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये पतंजली मुनी असं सांगतात की पहिले वैतर्किका थॉट्स येतात. वितर्क म्हणजे काय की अँटी यमाज. कारण त्यांनी वितर्काची व्याख्या दिलेली आहे. वितर्का हिंसादया कृतकारित अनुमोदित, अशा पद्धतीने त्यांनी व्याख्या दिलेली आहे की वितर्क म्हणजे काय तर अँटी यमाज. वितर्का हिंसादया, हिंस आदी म्हणजे अँटी यमाज. अहिंसा त्याच्या विरुद्ध हिंसा, अस्तेय त्याच्या विरुद्ध स्तेय, सत्य त्याच्या विरुद्ध असत्य, ब्रह्मचर्य त्याच्या विरुद्ध अब्रह्मचर्य, अपरिग्रह त्याच्या विरुद्ध परिग्रह. हे सगळे ह्याच्या व्यतिरिक्त इमॅजिनेशन, इमोशन्स, ऑल दीज बॅड थॉट्स. समजा मी रामाची ही करत असेल तर सुरुवातीला मला एखाद वेळेस रामाबद्दल माझे काही विचार असतील, मागच्या जन्मी असतील, या जन्मी असतील. मागच्या जन्मी समजा मी काहीतरी दुसऱ्या धर्मात असेल तर आणि कोणीतरी मला ती गोष्ट सांगितली असेल तर मला रामाबद्दल रागही येईल की असा कसा हा आपल्या बायकोला दूर टाकून देतो वगैरे वगैरे. हे सगळे विचार त्यात असतात. आणि नंतर असं होतं की ते विचार जेव्हा ध्यान प्रक्रियेमध्ये ते विचार वर येतात आणि आय गेट परप्लेक्स, आणि मग मी त्याच्याच विचारात राहतो. तसं नाहीये ते. तर ते विचार काय येतात हे जर का तुम्हाला थेअरी कळली तर तुम्ही साक्षीभावाने त्याच्याकडे बघू शकाल. तर हे विचार येतात, हे वैतर्किका थॉट्स आहेत किंवा इमॅजिनरी थॉट्स आहेत रामाबद्दलचे की राम असा उडत उडत गेलाय, काही येऊ शकतं. बट एव्हरी थॉट हॅज गॉट सम रिलेशन विथ राम. किंवा रामाचा राग सुद्धा येऊ शकतो. तो राग माझ्या मनातून आतमधल्या अनकॉन्शियस माइंड मधून कॉन्शियस माइंडला येत असतो की असा कसा हा राम करू शकतो. एक पत्नी म्हणतो पत्नीला दूर साडून कसा देतो. दिस इज रॉंग, दिस इज नॉट करेक्ट. ऍक्च्युअली ऑल दीज थॉट्स आर कमिंग. आणि मी तर रामावर करतोय की जो राम माझं दैवत आहे, परंतु विचार कुठचे आलेत हे आलेत. सो दोज थॉट्स आर नॉट ऍट ऑल कनेक्टेड विथ राम. लेट अस अंडरस्टँड दिस. इट इज द कर्माशया which is there, which is your own thinking, which is your own acts, which is your own sanskaras, which are coming up because you are now meditating on Ram. त्या रामाशी कनेक्टेड असलेले वाईट विचार पहिले येतात. कारण त्यांनी सांगितलं की पहिलं काय येतं तर वैतर्किका थॉट्स येतात.
वितर्का विदाउट लॉजिक. देर इज नो लॉजिक की मी राम की जो माझं दैवत आहे त्याच्याबद्दल असे विचार कसे येत आहेत माझ्या मनात. लॉजिक नाहीये त्याला, ते माझे आतमधलेच हे आहे. हे म्हणून त्याला वितर्क म्हटलेलं आहे की ज्याला तर्क नाही, नो लॉजिक, विना तर्क, विदाउट लॉजिक. अशा पद्धतीने म्हणजे कसं असतं की सिगरेट प्यायल्याने माझे लंग्स वगैरे सगळे खराब होतात, हे सगळं मला माहिती आहे आणि तरी मी सिगरेट ओढतोय. व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड इट? देर इज नो लॉजिक. ऍब्सोल्युटली देर इज नो लॉजिक. त्यामुळे त्याला वितर्क म्हणतात. आणि अशी लॉजिक असतात आपल्याकडे. आता तुम्ही राम माझं दैवत आहे त्याच्याबद्दल माझे हे विचार कसे काय येत आहेत? कारण हे माझे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत, त्याच्यामुळे येत आहेत विचार. मग हळूहळू काय होतं, हे वैतर्किका थॉट्स आहेत, हे येतात जातात, येतात जातात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, परत परत मी तुम्हाला सांगतोय की तुमचा साक्षीभाव जागृत असला पाहिजे. यू आर नॉट अटॅचिंग एनी लाईक्स अँड डिसलाईक्स टू दिस थॉट्स. Let us understand this word. The moment you attach any likes and dislikes, again it will go back and your this prakriya, the meditational process will be broken. कारण परत तुम्ही वाहवत जाल. आणि म्हणून त्याच्या आधी ती प्रॅक्टिस आहे प्रत्याहाराची, की ती पहिले करा, मग तुम्ही आतमध्ये तुमची स्मृती परिशुद्धी करणार आहात, तुम्ही चित्त शुद्ध करणार आहात. तुम्ही चित्त शुद्ध करण्यासाठी तुम्हाला प्रत्याहार हा साधलाच पाहिजे, तरच तुम्ही नंतर धारणा ध्यान समाधीतून तुम्ही चित्त शुद्ध करणार आहात. आणि मग होतं कसं, मग पहिले हे वैतर्किका थॉट्स आले गेले, परत आले गेले. हे झाल्यानंतर एक वेळ अशी येते की त्या छोट्याशा चित्तातला जो भाग ऍक्टिव्हेट झालेला आहे त्यातले सगळे वैतर्किका थॉट्स जे आहेत ते सगळे वैतर्किका थॉट्स निघून गेले. मग काय होतं, मग विचार चालू होतात. वितर्क, विचार, आनंद, अस्मिता, या पद्धतीने हा प्रवास चालतो आपला मेडिटेशनचा. कळलं की नाही? मग हळूहळू चांगले विचार यायला लागतात, लॉजिकल विचार यायला लागतात रामाबद्दलचे. कळलं की नाही? रामाबद्दलच असणार आहे. एव्हरी थॉट हॅज गॉट कनेक्शन विथ राम ओनली. मग ते चांगले विचार येतात, ते येतात, त्यालाही तुम्ही अटॅच व्हायचं नाहीये. ते येतील साक्षीभावाने बघा, ते येतील आणि जातील, येतील आणि जातील, निघून जातील. ते असं करता करता विचार देखील निघून जातात आणि तो जो छोटा पोर्शन जो असतो ना चित्ताचा, तो जो ऍक्टिव्हेट झालेला असतो त्याच्यामध्ये आता कुठचेच संस्कार नसतात. कारण वैतर्किका थॉट्स पण गेले, विचार, द लॉजिकल थॉट्स पण गेलेले आहेत. हिअर युअर ऍक्टिव्ह थिंकिंग प्रोसेस स्टॉप्स. सो वितर्क, विचार, नाउ विचार स्टॉप्स. ऍट दॅट टाइम तुमचं थिंकिंग प्रोसेस थांबते. द मोमेंट युअर थिंकिंग प्रोसेस स्टॉप्स, you start manifesting the ananda, the blissfulness. The blissfulness manifests by itself. Let us understand this word. It manifests by itself. आणि म्हणून त्यानंतर जे आहे वितर्क, विचार, आनंद, now you are experiencing only the blissfulness. This is a feeling. Now from thinking you have shifted to feeling. आणि म्हणून ध्यानामध्ये this is the ध्यान प्रक्रिया, की इथे तुम्हाला आता जे आहे इथे फक्त आणि फक्त एकच विचार राहतोय तुमच्या मनात, आणि तो म्हणजे की मी आनंदी आहे. कारण थिंकिंग थांबलं. आपल्या नॉर्मल याच्यात सुद्धा द मुमेंट थॉट प्रोसेस स्टॉप्स, द ब्लिस मॅनिफेस्ट बाय इटसेल्फ. आपण कुठेही असं समजा, आता आम्ही ट्रेकिंग वगैरे जातो, असं एखाद्या मस्त पीक वर गेल्यानंतर समोर जे दृश्य विलोभनीय दिसतं ना, ऑल ऑफ ए सडन आवर ऑल थिंकिंग स्टॉप्स. आणि नुसतं एवढंच होतं आमचं. आणि दॅट इज एक्झॅक्टली द रिअल ब्लिस विच इज कमिंग आउट. ओके, सो ध्यानामध्ये आता नाव यू आर एक्सपिरियन्सिंग द ब्लिसफुलनेस. अँड हा जो ब्लिसफुलनेस आहे हा बराच काळ टिकतो. सी, इन वितर्क, विचार, every thought is coming and going, coming and going. So there is a continuous process of thought. Either it is Vaitarkika thoughts or it is the logical thoughts. But the one thought is coming and going, another coming. It is a continuous process. But now this feeling of Ananda, this feeling of blissfulness remains for a longer and longer time. आणि कंटिन्युअसली त्याच्यात तुम्ही त्याला ध्यान म्हणतात, की ध्यान लागलं कंटिन्युअसली तुम्ही त्या ब्लिस मध्ये असता. आय एम ब्लिसफुल, आय एम ब्लिसफुल. अँड देन धिस इज व्हॉट इज कॉल्ड एज ध्यान. ह्याच्या आधीची जी प्रक्रिया होती ती धारणा होती, हे लक्षात घ्या. धारणेचं काय डेफिनेशन आहे ते नंतर सांगू आपण, परंतु एक लक्षात घ्यायचं तुम्ही, की ही जी आहे इथे सुद्धा
आय एम ब्लिसफुल हा आहे. त्यामुळे वितर्क, विचार, आनंद ही खूप वेळ टिकते. स्टील यू आर गोइंग फर्दर. हे सगळं एका सिटिंग मध्ये होत आहे, हे लक्षात घ्या. एक सिटिंग 2 तास, 3 तास, 4 तास तुम्ही जे बसणार आहात त्यावेळेला तुमचा तो छोटासा पोर्शन जो चित्ताचा आहे ना, तो पूर्णपणे शुद्ध झाला. त्या शुद्ध झाल्यानंतर त्याच्यातले विचार संपले. त्याच्यानंतर तुम्ही आता नाव यू आर एक्सपिरियन्सिंग द ब्लिसफुलनेस थ्रू दिस मेडिटेशनल प्रॅक्टिस अँड देन इट लास्ट फॉर अ लॉंगर टाइम. आणि जेव्हा तुम्ही तेही कंटिन्यू करत असता तरी देखील तुमची साधना, त्यावेळेला नाऊ आय एम ब्लिसफुल हा जो काही प्रकार आहे यातला ब्लिसफुलनेस निघून जातो आणि व्हॉट राहत रिमेन्स इज द आय एम. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज अस्मिता. नाव देर इज नो ऍडजेक्टिव्ह टू मी, इट इज जस्ट आय एम. इट इज जस्ट द इंडिव्हिज्युअलिटी विदाउट एनी ऑब्जेक्टिव्ह. आणि म्हणून ही ध्यान प्रक्रियेमध्ये जेव्हा तुम्ही आनंद उपभोगत असता त्यावेळेला आय एम ब्लिसफुल, सो हा अहंकार येतो आणि त्या अहंकारातून आपण अस्मितेत जातो. जस्ट आय एम. त्यांनी जी ही प्रक्रिया सांगितली आहे ती वितर्क, विचार, आनंद, अस्मिता, अनुगमात. त्यामुळे ह्या पद्धतीने आपण जात असतो. अँड वेन दॅट आय एमनेस इज देअर, एमनेस रिमेन्स, तिथे ती खरी शांत अवस्था असते. सी द प्रिव्हियस वन, द आनंद, आय एम ब्लिसफुल, इट इज द एक्साइटेडमेंट, इट इज द एक्साइटमेंट, बट यू हॅव टू स्टिल गो फर्दर. अँड व्हेन दॅट ब्लिसफुलनेस, त्या ज्या आनंदाच्या उर्मी आहेत त्याही कमी होत जातात नंतर. त्याही कमी झाल्यानंतर तो आनंद निघून जातो आणि व्हॉट रिमेन्स इज दॅट ओनली आय एम. म्हणजे मी इंजिनियर आहे का, मी डॉक्टर आहे का, मी आनंदी आहे का, मी दुःखी आहे, हे काहीच राहत नाही. सिम्पली आय एम. दिस इज द इंडिव्हिज्युअलिटी विच रिमेन्स विदाउट एनी ऍडजेक्टिव्ह. अँड दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज सबीज समाधी. धिस अस्मिता भाव, इथे सबीज नुसतीच हे असते, पूर्णपणे मोकळं झालेलं असतो तुमचं. अशा वेळेला तो जो अस्मिता भाव आहे त्याच्यात कुठचाच अहंकार नसतो. पूर्णपणे तुमची ती जी चित्ताची जी तबकडी आहे ती पूर्णपणे रिकामी असते. आणि अशा वेळेला हळूहळू कॉस्मिक नॉलेज तुमच्याकडे येत जातं. कारण ज्या वेळेला आय एमनेस येतो, अस्मिता येतं, तिथे सुद्धा तुम्ही जेव्हा कंटिन्यू करत असता ध्यान प्रक्रिया तुमची, त्यावेळेला एक वेळ असा येतो की ही जी इंडिव्हिज्युअलिटी आहे ही इंडिव्हिज्युअलिटी पण नाहीशी होते. आणि त्या चित्तावर अहंकाराचं जे स्फुरण आहे, अस्मिता जे स्फुरण आहे अस्मितेचं, तेही नाहीसं होतं. पण चित्त राहतं, कारण चित्त इज द फर्स्ट इव्हॉल्यूट ऑफ प्रकृती. लेट अस अंडरस्टँड दिस पॉइंट. त्यामुळे ते चित्त अस्मितेच्याही पुढे जातं आणि त्या महत् तत्वात जातं. तिथे कॉस्मिक इंटेलिजन्स आहे, तिथले संस्कार घेतो तो. आणि परत जेव्हा आपण ध्यानातून बाहेर येतो ज्या वेळेला, त्यावेळेला आपल्याला परत हे दिसतं, दॅट टाइम युअर इंडिव्हिज्युअलिटी इज ऑल्सो लॉस्ट. आणि म्हणून वितर्क, विचार, आनंद, अस्मिता इथपर्यंतचा संप्रज्ञात हा पोर्शन आहे मेडिटेशनल प्रॅक्टिसचा. संप्रज्ञात, सम मीन्स टोटली, प्र मीन्स प्रकर्षण विथ इंटेन्सिटी, अँड ज्ञात मीन्स इट इज डिस्क्रायबेबल. सो वितर्क, विचार, आनंद, अस्मिता इथपर्यंत तुम्ही, इट इज अ डिस्क्रायबेबल पोर्शन ऑफ युअर मेडिटेशनल प्रॅक्टिस. यू कॅन डिस्क्राईब इट की बाबा आज काय झालं, आज जे आहे ना असे असे विचार आले माझ्या मनात. यू कॅन डिस्क्राईब इट. अरे आज ना इतकं सुंदर ध्यान लागलं, मी काय आनंदात होतो. यू कॅन डिस्क्राईब इट. अरे इतकं शांत मन झालं होतं, खरं सांगतो आनंद पण नव्हता. यू कॅन डिस्क्राईब इट. यू कॅन टेल टू द पीपल. बट द मोमेंट यू ट्रान्झेंड दॅट अस्मिता, now that individuality is also gone. Now there is no individuality, but the chitta is there and it is having some experience. So-called super consciousness is working there now. So that experience without, because there is no I-ness, because there is no individuality, you cannot express it, you cannot describe it, because there is no individuality. But there are some sanskaras of that mahat also. That mahat means actually the cosmic intelligence. त्यामुळे त्याचे संस्कार, when there is a blissfulness, it is now proved that certain, काहीतरी आलाय मी ते वाचायच्या आधीच गेलो. एनिवे, नंतर आपण याचे विचार, हे जे काही सगळं आहे हे नंतर आपण त्याच्यावर चर्चा करूया.
तर हा जो अस्मिता भाव आहे, अस्मिता भाव बाहेर गेला त्यानंतर इंडिव्हिज्युअलिटी राहत नाही, पण चित्त राहतं. त्या चित्तावर सुद्धा हे संस्कार असतातच, सुपर कॉन्शियसनेसचे. ते संस्कार घेऊन चित्त आत येतं. आणि म्हणून कैक वेळेला हळूहळू अस्मितेच्या पलीकडे गेल्यानंतर तुम्हाला ती ऋतंबरा प्रज्ञेचे ते संस्कार असतात. ही ऋतंबरा प्रज्ञेचे संस्कार असल्यामुळे तुम्हाला हळूहळू कॉस्मिक नॉलेज तुमच्यात यायला लागतं. कळलं की नाही? वैश्विक जे ज्ञान आहे, विश्वातल्या ज्या काही रचना आहेत, ह्या रचना तुम्हाला कळायला लागतात. आणि ती जी ऋतंबरा प्रज्ञा आहे, त्या ऋतंबरा प्रज्ञेचे हे जे संस्कार आहेत, हे संस्कार घेऊन तुम्ही येता. आणि म्हणून मग कैक वेळेला आपल्याला कळत नाही, की योगी माणसालाही कळत नाही की मला असं का झालं, की मला पलीकडचं कसं दिसायला लागलं, किंवा मला तुझ्या मनातलं कसं दिसायला लागलं. हे जे आहेत हे संस्कार त्या ऋतंबरा प्रज्ञेचे असतात. बट सिन्स देर इज नो इंडिव्हिज्युअलिटी, यू कॅनॉट डिस्क्राईब इट. आणि ही जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेस जिथपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तिथपर्यंत तुम्हाला खरं सांगायचं तर धारणा ध्यान समाधीची प्रक्रिया करणार नाही. आणि म्हणून हा पहिला जो पोर्शन आहे तो संप्रज्ञात आहे, की जे पूर्णपणे डिस्क्रायबेबल पोर्शन आहे. केव्हाही तुम्ही बसाल प्रॅक्टिसला, मेडिटेशनला, त्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारातून जायचं असतं. त्यावेळेला आपल्याला असं वाटायला नको की अरे मी रामावर ध्यान करतोय आणि हे कुठले विचार आले, वाईट विचार माझ्या मनात. हे वाईट विचार हॅज नथिंग टू डू विथ दॅट object of meditation, but it is your own sanskaras which are now coming from unconscious level to the conscious level. Now what is in your hand? धारणेमध्ये काय करायचं असतं? धारणा हीच आहे की साक्षी भाव सोडायचा नसतो. यू आर नॉट सपोज टू अटॅच एनी लाईक्स अँड डिसलाईक्स टू इट. आणि साक्षी भावाची जी साधना आहे ती आपण प्रत्याहारात केलेली असते. त्यामुळे नाव वी आर मास्टर इन साक्षी भाव, सो वी डोंट गेट affected because of the thoughts which are coming in my mind. आणि पतंजली मुनींनी असं सांगितलेलं आहे की सुरुवातीला हे वैतर्किका थॉट्स येत असतात. का ते येतात? कारण ते आपण दाबून ठेवलेले असतात. वैतर्किका थॉट्स हे जे आहेत ना, हे इलॉजिकल थॉट्स, इमॅजिनेशन, अँटी यमाज, वी कॅनॉट एक्सप्रेस इट इन द सोसायटी. आणि ते दाबून ठेव. सो इट हॅज गॉट ट्रिमेंडस फोर्स. त्या फोर्सनी आपण ते अनकॉन्शियस मध्ये दाबलेले असतात. आपल्याला असं वाटतं की आपण ते सोडून दिले. ते नाही सोडून दिले, आपण त्याच्यातून मुक्त झालो. मुक्त नाही झालेलो. ते सगळे विचार, त्या सगळ्या वासना तुमच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये असतात. आणि जे फोर्सफुली असतात ते पहिले बाहेर येतात. जसं की स्टीम इंजिनचं तुम्ही झाकण उघडलं की ते प्रेशरनी जे असतं ते प्रेशरनी बाहेर पडतं वाफ. त्याप्रमाणे पहिलं काय बाहेर पडतं? इव्हन द विचार थॉट्स or the logical thoughts are trying to come up, but because of the force of Vaitarkika thoughts, the illogical thoughts, these come first. आणि म्हणून पहिल्या आपल्याला नेहमी बघा ना, वाईट माणसाचा पहिला विचार येतो, नंतर चांगल्या माणसाचा विचार येतो. हे वैतर्किका थॉट्स पहिले येत असतात. आणि म्हणून वितर्क हे पहिले आहेत, नंतर विचार आहेत. हा महत्वाचा मुद्दा. ही ध्यान प्रक्रिया जी आहे, ही ध्यान प्रक्रिया याप्रमाणे चालते. वितर्क, विचार, आनंद, अस्मिता. आणि अस्मितेच्या पलीकडे गेलं की त्याला त्यांनी असंप्रज्ञात नाही म्हटलेलं, त्याला ते अन्य म्हटलेलं आहे. ते अन्य म्हणजे कसं दिलंय त्यांनी, की त्याचंही सूत्र आहे. ते जे सूत्र आहे ते असं आहे की विराम प्रत्यय अभ्यास पूर्वा संस्कार शेषो अन्य. विराम प्रत्यय, प्रत्ययाचा विराम, एक्सपिरियन्सचा विराम. आता एक्सपिरियन्सचा विराम झाला. द मोमेंट यू क्रॉस द आयनेस, द इंडिव्हिज्युअलिटी, नाउ देर इज नो एक्सपिरियन्सर. अँड बिकॉज देर इज नो एक्सपिरियन्सर, देर इज नो एक्सपिरियन्स ऑल्सो, बट द संस्काराज आर देअर. आणि म्हणून विराम प्रत्यय अभ्यासापूर्व. त्यामुळे ज्यांनी विराम प्रत्ययाचा अभ्यास केलाय त्या माणसाला अन्य याच्यात तुम्ही हे करत असता. म्हणजे प्रत्येक वेळेला ध्यानाला बसलात, एका बैठकीत ध्यान केलं तुम्ही, एका बैठकीत ध्यान केल्यानंतर तो जो छोटा पोर्शन आहे चित्ताचा, तो चित्ताचा पोर्शन एक्साइट झाला. त्यातून वितर्का थॉट्स, विचार थॉट्स हे सगळे निघाले. त्यानंतर मग तुम्ही आनंद उपभोगलात. आनंद उपभोगल्यानंतर तुम्ही
अस्मिता भाव उपभोगलात, त्याच्यानंतर तुम्ही पलीकडे गेलात, हा जो आहे तिथे तुम्ही ते संस्कार घेतलेत कुठले, कॉस्मिक इंटेलिजन्सचे, आणि परत आलात. आणि म्हणून ते संस्कार शेषो अन्य, हा जो प्रदेश आहे हा अन्य आहे. इट इज अ नॉन टेक्निकल टर्म, नॉन सायंटिफिक टर्म ही हॅज यूज्ड बिकॉज ही कॅनॉट डिस्क्राइब इट, अँड सो सिम्पली ही हॅज सेड दॅट इट इज अन्य. हा अन्य भाग केव्हा आला तर विराम प्रत्यय अभ्यास, म्हणजे प्रत्ययाला विराम झाल्याचा जो काही मी अभ्यास केलाय त्याच्यानंतर हा येतो. म्हणून त्याच्या आधी काय तर विराम प्रत्ययाचा अभ्यास आहे. म्हणजे हे वितर्क, विचार, आनंद, अस्मिता, अनुगमात. आणि हे एका बैठकीत जर झालं तर तुमचा जो काही प्रचंड मोठं चित्त आहे त्यातला छोटासा पोर्शन हा पूर्णपणे संस्काराने बाजूला गेला आणि त्याच्यात नवीन संस्कार आले. ते नवीन संस्कार म्हणजेच कॉस्मिक इंटेलिजन्स, ऋतंभरा प्रज्ञेचे आले. ऋतंभरा प्रज्ञा त्याला म्हटलेलं आहे. ऋत, विश्वातलं जे काही सत्य आहे, विश्वातली जी सत्य आहे त्याला ऋत म्हटलेलं आहे. आपल्याला माहित नाही विश्वातली सत्य, पण आता हळूहळू योग्यांना ती कळतात कशी, तर ही ऋतंभरा प्रज्ञेचे हळूहळू. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही बसलात, प्रॉबॅबली दुसऱ्या, आपण किती वेळ करायचं आहे? कैलास सर 9:15 वाजलेत, मी केव्हा थांबू मला सांगा, आणि उद्याला कंटिन्यू करू. कैलास सर, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड प्लीज टेल मी ॲट व्हॉट टाइम वी शुड स्टॉप. हॅलो. हॅलो सर, मी सांगतो तुम्हाला. बर, आपण 5 मिनिटं अजून घेऊ. आपण 8:20 ला चालू केलं होतं, 9:20 पर्यंत घेऊया. ओके. तर हा जो काही प्रकार आहे, हा प्रकार तुम्ही एक बघा की ही प्रक्रिया समजून घ्या तुम्ही ध्यानाची. ही ध्यानाची प्रक्रियेमध्ये परत तुम्हाला सांगतो की आपण जे काही करतोय, अजूनही आपण पूर्णपणे ध्यानात, आपण धारणा, ध्यान, समाधी ह्या ज्या 3 मेडिटेशनल प्रॅक्टिस आहेत याच्यात गेलेलो नाहीत. आपण अजून प्रत्याहारातच आहोत, हे लक्षात घ्या. प्रत्याहाराची स्थिती गेल्यावर तुम्ही, जेव्हा तुम्हाला कळेल की मी मगाशी म्हटलं तसं की तुम्ही जेव्हा मंत्र साधना करताय, जेव्हा तुम्हाला कळेल की नाही आता 1-1 तास मंत्र साधनेतच माझं मन रमताय, दॅट टाइम यू आर प्रिपेअर्ड फॉर धारणा, ध्यान, समाधी. आणि मग धारणा, ध्यान, समाधीचे जे हे आहेत टप्पे आहेत, हे टप्पे नीट समजून घेणं हे खूप महत्वाचं असतं, की त्याशिवाय तुम्हाला पुढचं धारणा, ध्यान, समाधी कळणार नाही. हे इनवर्ड जर्नी ऑफ कॉन्शियसनेस आहे. हा इनवर्ड जर्नी ऑफ कॉन्शियसनेस कळला पाहिजे, नाहीतर माणूस कन्फ्यूज होतो की अरे मी रामावर, मी माझ्या गुरुवर ध्यान करतोय, मी अतिशय सुंदर अशा माझ्या नात्यावर ध्यान करतोय, परंतु हे काय वाईट विचार येत आहेत. ते वाईट विचार येणार आहेत कारण ते तुमच्या चित्तावरचे संस्कार आहेत अनंत जन्माचे, ते तुम्हाला शुद्ध करायचे आहेत. ते शुद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे वितर्क, विचार, आनंद, अस्मिता असं आहे. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही साक्षी भावाने त्याच्याकडे बघायचं आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. साक्षी भाव जर ठेवला नाहीत तर तुमचे हे जे विचार आहेत हे परत अनकॉन्शियस मध्ये जातील, आणि टू बी व्हेरी फ्रँक, यू आर डेव्हलपिंग अनादर संस्कार विच विल गो इनसाइड अगेन. आणि मग ही शुद्धीकरणाची प्रक्रिया होणारच नाही. आपल्याला चित्त शुद्ध करायचं आहे आणि त्याच्यासाठी ही प्रक्रिया समजून घेणं महत्वाचं असतं. की सुरुवातीला मी म्हटलं तसं की ध्यान कुठचंही करा, मग तो जो छोटासा पोर्शन चित्ताचा आहे तो तुमचा शुद्ध झाला, पण अजून अख्खं चित्त, एवढं प्रचंड मोठं जे चित्त आहे ना, हे अजून शुद्ध व्हायचंय की त्याच्यात अनंत तुमचे संस्कार आहेत, करोडोनी लाखोनी संस्कार आहेत त्याच्यावरती. आणि म्हणून ध्यान प्रक्रिया ही एका, आणि हे सुद्धा एका बैठकीत केलं तर होणार आहे, नाही तो होणार नाही, हे लक्षात घ्या. परत ते कंटामिनेट होईल. जिथपर्यंत तुम्ही ते शुद्ध करत नाही आणि नवीन ऋतंभरा प्रज्ञानी तो पोर्शन भरत नाही, तिथपर्यंत तुम्ही समजा असं केलं की एक ध्यानाला बसलात आणि वितर्किका थॉट्स आले आणि नंतर तुम्हाला असं वाटलं जाऊ दे, मरू दे, आपण सोडून देऊ, तर ते परत वैतर्किका थॉट दुसरे येतील तुम्ही जेव्हा हे कराल तेव्हा. कारण असं आहे की त्याच्यावरती झाकण नाही ठेवलेलं तुम्ही. ते झाकण म्हणजे जे आहे ते तुमचं ऋतंभरा प्रज्ञेचं आहे, की ती ऋतंभरा प्रज्ञा पुढच्या संस्कारांना प्रतिबाधित करते. तुमचे जे वर्ल्डली संस्कार, भौतिक संस्कार आहेत त्याला प्रतिबंध करते. एकदा का ते संस्कार आले ऋतंभरा प्रज्ञेचे की ते जात नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून ही प्रक्रिया सातत्याने व्हायला पाहिजे, रोज व्हायला पाहिजे. ही ऍडव्हान्स योगींसाठी आहे, हे लक्षात घ्या.
योगी सतत जे ध्यानात असतात ते चित्त शुद्ध करण्याच्या मागे असतात त्यांचं. आणि हा एवढा छोटासा पोर्शन झाला. उद्या जेव्हा तुम्ही बसाल त्यावेळेला दुसराच कुठचा तरी पोर्शन तो हे होणार आहे, ऍक्टिव्हेट होणार आहे. आणि परत ते वैतर्किका थॉट्स चालू होतील, परत विचार थॉट्स चालू होतील, मग परत आनंद, मग परत अस्मिता, आणि मग परत अन्य. हा प्रकार पूर्णपणे चालू राहील. याच्याबद्दल आपण आता उद्या बोलूया, कारण अजून याच्यावर खूप बोलायचं आहे. कारण ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे. ही प्रक्रिया अतिशय सूक्ष्म आहे. आणि त्यामुळे पहिलं बहिरंग योगाची जी काही अंग होती, ही अंग समजायला सोपी होती. ही अंग समजण्यासाठी थोडासा आपला अनुभव पण पाहिजे, ध्यानाचा अनुभव पाहिजे तुम्हाला. परंतु ही प्रक्रिया समजणं महत्वाचं आहे. परत आपण केव्हा तरी जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावर पूर्णपणे जाणार आहोत त्यावेळेला आपल्याला ते कळणार आहे. परंतु ही प्रक्रिया एकदा का कळली की मग आपल्याला कळतं की आपण कुठे उभे आहोत. खरं सांगायचं तर असा छोटासा पोर्शन तुमचा ऍक्टिव्हेट झाल्यानंतर असे अनंत वर्ष तुम्ही प्रॅक्टिस केल्यावर प्रोबॅबली या जन्मात तुमचं संपूर्ण चित्त हे शुद्ध होईल आणि ते ऋतंभरा प्रज्ञेने भरून जाईल. ती भरल्यानंतर मग ती जी आहे ती सबीज समाधीची अत्युच्च अवस्था आहे. पण त्याच्याही बद्दल, कारण ती जी ऋतंभरा प्रज्ञेचा जो कळस आहे तो कळस म्हणजे हायेस्ट डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेज आहे, की त्यावेळेला तुम्हाला प्रत्यक्ष कळतं की पुरुष प्रिन्सिपल मी आहे आणि प्रकृती जी जड आहे हे दोन वेगळे आहेत. हे हायेस्ट नॉलेज तुम्हाला कळतं. आणि हायेस्ट नॉलेज ते जे आहे त्या नॉलेज बद्दल जेव्हा तुम्हाला वैराग्य प्राप्त होतो त्यावेळेला तुम्ही कैवल्यात जाता. त्यामुळे पहिले वितर्क, विचार, आनंद, अस्मिता, त्यानंतर सबीज समाधी, त्याच्यानंतर निर्बीज समाधी, त्याच्यानंतर धर्ममेघ समाधी, आणि त्याच्यानंतर कैवल्य. आपण अजून वितर्क विचारातच आहोत, लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला किती लांब जायचंय हेही लक्षात घ्या तुम्ही. ही मेडिटेशनल प्रॅक्टिस किती सातत्याने करायची आहे हे पण लक्षात घ्या तुम्ही. पतंजली मुनींनी म्हणून सांगितलेलं आहे, सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो. आणि म्हणून मी मग पहिल्याच दिवशी म्हटलं होतं की ह्याला सातत्य पाहिजे, याला धैर्य पाहिजे, याला डिटर्मिनेशन पाहिजे, हे सगळं पाहिजे. आध्यात्मिक साधना करण्यासाठी हे सगळं पाहिजे. आणि म्हणून मी एक शब्द वापरला होता, काही जणांना आवडला नाही तो शब्द. आध्यात्मिक साधना किंवा आध्यात्मिक मार्गावर स्पिरिच्युअलिझम हे यरागाबाळ्याचं काम नाहीये, हे टाइमपासचं काम नाहीये. यू शुड हॅव ए स्ट्रॉंग डिटर्मिनेशन की नाही, मला त्या सत्याची खात्री करून घ्यायची आहे, मला त्या सत्याचा अनुभव मिळाला पाहिजे, मला ते जे काही सच्चिदानंद स्वरूप आहे त्या स्वरूपाचा मला एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे. हे डिटर्मिनेशन पाहिजे, ही कळमळ पाहिजे, ही प्रचंड, त्याचा मुमुक्षत्व म्हणतात, हे मुमुक्षत्व पाहिजे. आणि त्याच्यासाठी लागणारी जी साधना आहे ती साधना करायची तयारी पाहिजे. आणि ती साधना सुद्धा तुटक तुटक नाही, दीर्घकाल नैरंतर्य करायला पाहिजे. तर कुठे तुम्ही त्या सत्याच्या जवळ पोहोचता. आपल्याला हे सगळे जे काही आपण हे करतो, जी लेक्चर्स देतो, हे करतो, ह्याच्यातून ऍटलिस्ट आपल्याला मुमुक्षत्व जरी जागृत झालं तरी देखील खूप आहे. कारण मुमुक्षत्व मिळाल्यानंतर आपण त्याच्या मार्गाला लागणार आहोत. कारण मुमुक्षत्व ही पहिली पायरी आहे, ज्याला योग वशिष्ठामध्ये शुभेच्छा म्हटलेलं आहे. त्यामुळे ही पहिली पायरी आधी आपल्याला यायला पाहिजे, ती मुमुक्षत्व, स्ट्रॉंग डिझायर टू गो फॉर दिस अल्टिमेट रियालिटी. That strong desire will definitely, that is the propelling force to drive you, to trade you on this path of spiritualism, which is very important. आपण याचाच पुढचा भाग उद्याला बघू. उद्या शेवटचा आहे. शेवट आपण उद्या समाधी अवस्थेत जाणार आहोत, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. समाधी अवस्था प्राप्त होईल आणि नंतर मग आपण हा आपली जी लेक्चर सिरीज आहे ही लेक्चर सिरीज संपवणार आहोत. आजचा आपला विषय आपण इथे थांबवू आणि उद्या हाच विषय पुढे कंटिन्यू करणार आहोत. आजचं जे लेक्चर आहे ते आपण शांतीपाठाने थांबवूया. शांतीपाठ म्हणू आणि आपण इथेच थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति
शांती शांती हरि ओम. हरि ओम तत्सत. हरिओम सर. आजचं हरि ओम. खूप एवढ्या अडथळ्यानंतरही खूप छान आपलं विवेचन आपण केलात या व्याख्यानामध्ये. तर खूप खूप धन्यवाद. आजही काही प्रश्न आलेले आहेत. बोला. आज तर मी सर्वांना अशी विनंती करतो की त्यांनी अनम्यूट करून पण तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्यामुळं आता मी सर्वात अगोदर जे 2 प्रश्न आलेले आहेत त्याबद्दल मी विचारतो. सर, एक प्रश्न आलेला आहे की when there is blissfulness, it is now proved that certain neurotransmitters are released from brain like serotonin. So in this situation also, is it released? ही गोष्ट खरी आहे की जेव्हा तुमचा ब्लिसफुलनेस हो तेव्हा काही जे काही इंडोक्राईन सिस्टीम मधून जे काही द्रव्य स्त्रावत असतं त्याचा इफेक्ट असतो तो, पण हा उलटा इफेक्ट नसतो. हा ध्यानामुळे तुमच्या शरीरावर झालेला परिणाम असतो. शरीरावर झालेल्या परिणामामुळे ध्यान नाही लागत, हे लक्षात घ्या. बिकॉज फिजिकल बॉडी इज ग्रॉस and these mental processes are very subtle. So it is the result. मग ब्रेन वेव्स कशा बदलतात आपल्या? ब्रेन वेव्स ह्याच्यामुळे तुम्हाला अतिशय जर का रिलॅक्सेशन असेल तर तुमची ब्रेन वेव्ह वेगळी असते. कळलं की नाही? त्यामुळे दीज आर द इफेक्ट्स ऑन फिजिकल बॉडी ऑफ मेडिटेशनल प्रॅक्टिसेस. थँक्यू सर. दुसरा एक प्रश्न आहे डॉक्टर शुभांगी सोनमनकरचा की हाऊ टू कॉन्सन्ट्रेट इन मेडिटेशन फॉर डिस्टर्बिंग थॉट्स. नाही ना, हाऊ टू मेडिटेट डिस्टर्बिंग थॉट्स येत आहेत याचा अर्थ अजून तुम्ही तयार नाही झालेला तिथे. तुम्हाला अजून प्रॅक्टिस करायला पाहिजे याची प्रत्याहाराची प्रॅक्टिस. ज्याचा अर्थ डिस्टर्बिंग थॉट्स येत आहेत, ज्याचा अर्थ तुम्हाला भौतिक गोष्टींचा अजूनही हे आहे, त्या अर्थ यू आर नॉट स्टील प्रिपेअर्ड फॉर द मेडिटेशनल प्रॅक्टिसेस. आणि ह्या मेडिटेशनलच प्रॅक्टिसेस आहेत मी ज्या सांगितल्या त्या. त्राटक म्हणा, आनापानसती म्हणा, जप साधना म्हणा, या सगळ्या करायच्याच आहेत. आणि म्हणून मी असं म्हणतो की आपण दुर्दैवाने त्याला मेडिटेशनल प्रॅक्टिस म्हणतो. That is not the meditation. Meditation is dharana, dhyan, samadhi. These are the meditational practices. आणि ती प्रॅक्टिस करता करताच तुम्ही धारणेत जाणार आहे. धारणेतून आपोआप स्पॉन्टेनियसली ध्यानात जाणार आहे. आणि ध्यानातून स्पॉन्टेनियसली यू आर नॉट सपोज टू डू एनिथिंग इन दॅट. या प्रक्रियेमध्ये यू आर नॉट सपोज टू डू एनिथिंग. इट इज अ स्पॉन्टेनियस ट्रान्झिशन फ्रॉम धारणा टू ध्यान, ध्यान टू समाधी. जे काही करायचं आहे ते तुम्हाला प्रत्याहारात करायचं आहे आणि थोड्या बहुत प्रमाणात धारणेत करायचं आहे. कारण धारणेमध्ये यू हॅव टू बी अलर्ट दॅट आय शुड बी साक्षी ओनली. हा अलर्टनेस पाहिजे तुम्हाला. आपण जर वाहवत गेलो त्या थॉट मध्ये तर अगेन यू आर रिग्रेसिंग बॅक, विच इज नॉट द प्रोसेस ऑफ मेडिटेशन. माझ्या हाताने उत्तर मिळालाय का नाही मला माहित नाही. हो, लक्षात आलं. आणि शुभांगी मॅडमनी सांगितलं इथे थँक्यू म्हणून, बहुतेक कळलंय त्यांना याचा अर्थ. आणखी एक प्रश्न आहे प्राची सोनी. त्यांना मी विनंती करतो की अनम्यूट करून प्रश्न विचारावा. हा, अनम्यूट करून विचारा ना प्रश्न, काही हरकत नाहीये मला. म्हणजे मला, आणि हे पण व्हिडिओ पण ऑन करा तुमचा, म्हणजे मला दिसाल तुम्ही. हो हो हो. आणि उद्याही आपण झूमवरच घेऊया. हा, ओके ओके, चालेल. उद्या पण झूमवर घेता येईल आपल्याला, काही हरकत नाही. आणि आणखी मी सर्वांना विनंती करतो की कुणाचे काही प्रश्न असतील तर स्वतःला अनम्यूट तुम्ही स्वतः करू शकता. आणि अनम्यूट करून किंवा रेज हँड करा, तुम्हाला अनम्यूट केलं जाईल आणि मग तुम्ही प्रश्न विचारू शकता. नाही, एखाद वेळेस अनम्यूट समजा ह्यानी केलेलं असेल ना ऍडमिननी,
त्या ऍडमिनला सांगा सगळ्यांना अनम्यूट हा. करून टाका. माझ्या लेक्चर नंतर हो, सगळ्यांना हो. अनम्यूट करा, की जेणेकरून प्रत्येक जण बोलू शकेल. हो, बिलकुल बिलकुल So it बिलकुल. is the admin who has to do this unmute. सचिन सर, सचिन हम्म. सचिन देंडे सर, MUHS. सर तर Yes, sir. हा, कुणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात. त्यामुळे अनम्यूट जर सेल्फ अनम्यूट आहे ना ऑप्शन, सेल्फ हो, आहे ना, अनम्यूटचा ऑप्शन दिलेला आहे का? हा हा. हो हो आहे ना, ओके, sir. त्यामुळे काही प्रश्न नाही. तर हा हा, सेल्फ अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. एकाचा रेज हँड होता प्राची सोनी. प्राची सोनी त्यांनी नो क्वेश्चन बाय मिस्टेक रेज हँड, सॉरी, त्यांचा काही प्रश्न नाहीये. तरी आणखी Okay. कुणाला काही विचारायचं असेल, निंबाळकर सर प्लीज हा सर. प्लीज आस्क युअर क्वेश्चन. हा सर, माझा प्रश्न असा आहे की आपल्याला काही ब्रीदिंग टेक्निक्स किंवा ध्यान टेक्निक्स असे सांगता येतील का प्रॉपर? पण आता प्राणायामात सांगितलेलेच आहेत ना, भरपूरच आहेत तसे ब्रिदिंग हा, हा. टेक्निक आहेतच ना. आणि नाही, बऱ्याच ध्यानाचे- ठिकाणी कसं आहे की ते सेकंदांचे जे गणित आहेत की एवढे सेकंद होल्ड करा, एवढे सेकंदांनी सोडा, तर त्याच्यात थोडेसे व्हेरिएशन्स आहेत. तर प्रॉपर आयडियल टेक्निक काय आहे त्याच्यामध्ये? नाही, व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामध्ये. 1 4 2 हे जे प्रमाण आहे हे हठयोगाने सांगितलेलं प्रमाण आहे. आणि हा. वी शुड गो बाय आय थिंक द स्क्रिप्चर्स. बाकी प्रत्येक जण वेगवेगळं सांगत असतात. बट 1 4 2 म्हणजे 1 4 2 8 टू बी व्हेरी फ्रँक, तसं जर बघायला गेलं तर म्हणजे हा. 1 युनिट इनलेशन, 4 युनिट होल्डिंग, त्यानंतर मग 2 युनिट्स रफली आफ्टर एक्झलेशन तुम्ही धरूच नका. आणि आफ्टर एक्झलेशन इट शुड बी 2 युनिट्स. सो 1 4 2 हे जे प्रमाण आहे हे प्रमाण ठेवलं आणि मग ते वाढवत चला. म्हणजे 1 सेकंद, 4 सेकंद, 2 सेकंद, मग पण 2 ती कुं- सेकंद, 8 सेकंद, 4 सेकंद, अशा पद्धतीने वाढवत जायचं आपण. ती कुंभक स्टेज किती वेळ ठेवायची सर? 4 म्हटलं ना तुम्हाला, 1 4 2 हे अच्छा, प्रमाण 1 4 आहे. 1 इनलेशन, 4 होल्डिंग. 4 होल्डिंग आणि 2 एक्झलेशन. अच्छा अच्छा. आणि मग परत नंतर किती स्पेस ठेवायचा नेक्स्ट इनहेलेशनला? नाही, नंतर परत तुम्ही चालू करा ना. एक्झलेशन झाल्यावर म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, आफ्टर एक्झलेशन अगेन दे प्रिस्क्राईब दॅट देअर शुड बी अ कुंभक विच इज ऑफ 8. ते जास्त सांगतात ते. हा हा. म्हणजे 1 4 2 8 अशा पद्धतीने येते. पण एवढं जमत नाही आपल्याला, म्हणून आपण 1 4 2 4 एवढं ठेवलं तरी चालेल. ओके ओके. हळूहळू आपली प्रॅक्टिस वाढवायची आणि कालावधी पण वाढवायचा. आणि आयडियल ध्यान सिटिंग पोस्चर का स्लीपिंग पोस्चर मध्ये योग्य? नाही नाही, बैठक स्थिती पाहिजे. बैठकच पाहिजे. हो हो हो. कारण पाटकळणा समस्थितीत पाहिजे तुमचा. कारण तुम्ही शेवट श्वासाची आणि प्राणाशी खेळताय आणि त्याच्यातून तुम्ही ती प्राणशक्ती सुषुम्ना नाडीतून वर घ्यायचा प्रयत्न करताय. सो इट शुड बी व्हेरी स्ट्रेट, स्पाइन शुड बी इरेक्ट. 2 पार्टिसिपंट्स रेज हँड असं आलेलं आहे. हा, ओके सर, थँक्यू सर निंबाळकर सर. थँक्यू. आता नंतरचा प्रश्न डॉक्टर स्वानंद शुक्ला सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला प्रश्न विचारा. Sir, good morning. Sir, the surrounding environment आवाज नाही येत तुमचा. having a very strong influence on us. नाही, आवाज नाही आला, मधला तुमचा गेला. हॅलो. Hello. Sir, the surrounding environment is having a strong influence on us. So Yes. during meditation, what should be the surrounding? नाही, म्हणून तर Environment. आपण काय करतो की साधारणपणे ध्यान प्रक्रियेमध्ये आपण सकाळी उठून ध्यान करतो की जेणेकरून सराउंडिंग जे तुमची ही आहे ते तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. ते तर बघायलाच लागतं. Yes, sir. परंतु Any शेवटची स्थिती अशी यायला लागते की सराउंडिंग शुड नॉट अफेक्ट युअर मेडिटेशन, बट ऍट द बिगिनिंग डेफिनेटली इट विल अफेक्ट. सो यू हॅव टू yes, सी anytime दॅट it द happens, सराउंडिंग शुड बी surrounding काम अँड क्वाइट. sounds and other things disturbs us. So what we should do, or it will develop during means with the practice. नाही, बाहेरच्या सराउंडिंग साठीच तुम्हाला सांगतोय की हा. एकतर आपल्या बंद खोलीत आपण ध्यान करावं किंवा सकाळी Okay. उठून ध्यान करावं 5 वाजता वगैरे, की जेव्हा खरंच खूप शांत असतं सगळं वातावरण.
Right, sir. Right, sir. हा Thank you. थँक्यू शुक्ला सर, तुम्ही आपण प्रश्न विचारलात. मी आता डॉक्टर रूपा मॅडम आपल्या या मीटिंग मध्ये आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रश्न विचारावा. त्यांनी रेज केलेला आहे. प्लीज रूपा मॅडम. हॅलो सर. हा नमस्कार. हा सर, मला असा प्रश्न विचारायचा आहे की आता सध्या मेंदू विज्ञान किंवा ब्रेन सायन्स हे खूप ऍडव्हान्स होत आहे हो आणि त्यानुसार कळतंय आपल्याला की ऐकू येत आहे का सर? हो येत आहे. हा, तर त्यानुसार कळतंय की चित्त म्हणजे मन, अहंकार, बुद्धी याचं सर्वांचं जे काही अधिष्ठान आहे हे मेंदूच आहे आपलं. सांगतो तुम्हाला. तर त्या वेळेला कदाचित एक विचार आहे सर हा, पण तुम्ही त्या ह्या योगामध्ये आणखी ह्याच्या अभ्यासामध्ये इतके अधिक श्रेष्ठ आहात सर, त्यामुळे कदाचित हा एक विचार जो माझा आहे तो कदाचित योग्य आहे, अयोग्य आहे, नाही योग्य आहे. तुमचा विचार योग्य आहे. फक्त एवढंच आहे की याच्यासाठी आपल्याला पंचकोश संकल्पना समजली पाहिजे. पंचकोश आपण काय करतोय, आपलं अस्तित्व म्हणजे फक्त फिजिकल बॉडी धरतोय, पण तेवढं नाहीये. आपला अस्तित्वाचे वेगवेगळे स्तर आहेत. आता खरं सांगायचं तर मन जे आहे, सायकियाट्री हा जो शब्द आहे की नाही, हा सायकियाट्री शब्द जो आहे हा शब्द मेडिकल आपल्या नॉर्मल सायन्स मध्ये, मॉडर्न सायन्स मध्ये ऍक्सेप्टेड नाहीये. म्हणून कारण सायक इज अ ऍबस्ट्रॅक्ट प्रिन्सिपल. बरोबर आहे. त्याचप्रमाणे मग म्हणून त्यांनी मनोवैज्ञानिक सुरू केलं, पण मन पण दिसत नाही आणि म्हणून त्यांनी त्याला बिहेवियरल सायन्स असं नाव दिलं. बिकॉज बिहेवियर यू कॅन सी. आपल्या आत्ताच्या मॉडर्न सायन्स मध्ये इट इज अ बिहेवियरल सायन्स, बट दे इनडायरेक्टली ऍक्सेप्ट दॅट बिहेवियर इज गेटिंग इन्फ्लुअन्स बिकॉज ऑफ द माइंड. Yes. Okay. Now, after dissection of the body, you cannot show any organ like called as a mind. Okay. Yes, of course. कारण त्या मनामध्ये जे विचार आणि भावनांचे उद्रेक होत असतात, ते उद्रेक आपल्या शरीरातच. मला राग आला तर राग आला म्हणजे माझ्या हाताला राग आला का, माझ्या पायाला राग आला का, पण मला राग आला ही जाणीव आहे मला. याचा अर्थ माझं एक वेगळं अस्तित्व आहे या शरीराच्या व्यतिरिक्त, की जिथे हे राग, द्वेष, या भावना या सगळ्या व्यक्त होत आहेत आणि त्या व्यक्त होत आहेत त्या वेव्हच्या फॉर्म मध्ये होत आहेत. देर आर सर्टन वेव्ह. म्हणून हे नादब्रह्म म्हटलेलं आहे. या पूर्ण विश्वाला नादब्रह्म म्हटलंय. बिकॉज एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ नाद. नाद मीन्स द वेव्ह. ओके. माझ्या रागाच्या काही वेव्ज आहेत त्याला पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे. माझ्या लोभाच्या काही वेव्ज आहेत त्याला पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे. कळलं की नाही प्रत्येकाला. मग त्या वेव्ज ज्या असतात ना, आणि माझं जे शरीर आहे फिजिकल बॉडी, ह्याच्या बाहेर इथपासून इथपर्यंत माझा प्राणमय कोश आहे, इथपासून इथपर्यंत माझा मनोमय कोश आहे, आणि त्याच्या कारण इट इज मोर अँड मोर एक्सपान्सिव्ह ऑल दिस कोशात. तर त्या मनोमय कोशामध्ये जे तरंग निर्माण होतात ना, ते माझ्या ह्याला धक्का देत असतात, प्राणमय कोशाला. आणि प्राणमय कोशाला धक्का दिल्यामुळे ते मेंदूला धक्का देतात. कारण ही बॉडी इथून इथपर्यंत आहे माझी. प्राणमय कोश जी शक्ती पुरवली जाते माझ्या या सिस्टीम्सला, सिस्टीम्स बाय देमसेल्स डू नॉट हॅव एनी एनर्जी. द एनर्जी इज प्रोव्हाइडेड बाय द प्राणिक फोर्स विच इज फ्लोईंग इन माय प्राणमय कोश. आणि म्हणून माझ्या सिस्टीम्स चालल्या. त्याचप्रमाणे मनोमय कोशात हे जे तरंग उत्पन्न होतात, त्या तरंगांचा डायरेक्ट इफेक्ट थ्रू प्राणमय कोश माझ्या मेंदूवर होत असतो, विच इज कॉल्ड ॲज हायपोथॅलॅमस. तो हायपोथॅलॅमस एक्साइट होतो, आणि हायपोथॅलॅमस एक्साइट झाला की इट सेंड्स द सिग्नल टू द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, अँड देन इट सिक्रीट्स द इंडोक्राइन सिस्टीम. ज्या काही तुमच्या स्ट्रेस हार्मोन्स आहेत ते ऍक्टिव्हेट होतात, अँड देन दो स्ट्रेस हार्मोन्स मुळे तुमचं हे जे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम आणि स्ट्रेस हार्मोन्स याच्यामुळे तुमचं हार्टबीट्स वाढतात, तुमचं ब्रेथ रेट वाढतो. आता असं लोक म्हणतील की हे सगळं मेंदूने केलंय. मेंदूला जो ऍक्टिव्हेट करतोय तो माझ्या भावना आहेत. त्या भावनेमुळे तुमचा हायपोथॅलॅमस ऍक्टिव्हेट होतो, आणि हायपोथॅलॅमस हा शरीराचा भाग आहे.
See, there is a direct connection of psychic center with the hypothalamus, and psychic center gets activated because of the bhav bhavana, and those psychic centers send signal to the hypothalamus, and then hypothalamus takes charge. आणि मग बॉडी कशी प्रिपेअर करायची, दॅट हायपोथॅलॅमस प्रिपेअर्स थ्रू देअर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. हे गणित, आणि म्हणून ते पंचकोश संकल्पना जिथपर्यंत समजत नाही तिथपर्यंत हे प्रकार कळणार नाहीत जास्त. बट इट इज अ परफेक्ट सायन्स अँड लॉजिकली वी कॅन प्रूव्ह दॅट द पंचकोशाज आर एक्झिस्टिंग. उद्या वेळ मिळाला तर आपण पंचकोश संकल्पना घेऊया. आणि तुम्ही सगळे डॉक्टर लोक वगैरे जर असाल तर तुम्हाला तर हे माहितीच असायला पाहिजे. आयुर्वेदात तुम्ही शिकलाही असाल पंचकोश संकल्पना. मॅडम अनम्यूट करा. रूपा मॅडम अनम्यूट करा. ओके ओके सर. बरं, दुसरं असं की सीआरपी बद्दल मला विचारायचं होतं सर, की तुम्ही म्हणाला होतात ना की एखाद्या माणसाला प्राण म्हणजे पंचप्राण आपण जेव्हा सीआरपी देतो म्हणजे कार्डिओ पल्मनरी रेसिसिटेशन, आणि मेंदूला आपण जिवंत ठेवायचा प्रयत्न करतो का? कारण मेंदू मधलं जे रेस्पिरेटरी सेंटर आहे ते डेड होऊ नये असा त्याचा अर्थ होतो. मग त्याच्यानंतर मला असं वाटतं की कुठेतरी सर तुम्ही जी एनर्जी म्हणताय की एनर्जी किंवा ऊर्जा शक्ती, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा जी काही आहे, तर तिचा अर्थ आपण एटीपी म्हणून घेऊ शकतो का? कारण ते एटीपी जर आपलं झालं सुरू, जे सर्कल आहे एटीपीचं, म्हणजे काय की ऊर्जा पुरवायचं, तरच माणूस जिवंत होऊ शकतो. नाहीतर तो थोडे दिवस व्हेंटिलेटरवर जाईल पण तो मेलेलाच असेल. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आपलं काय मत आहे? नाही, दोन गोष्टी याच्यात महत्वाच्या आहेत की जेव्हा माझी प्राणशक्ती सळसळून वाहत असते प्राणमय कोशातून, त्यावेळेला नॅचरली या सगळ्या सिस्टीम्स अतिशय सुंदर रीतीने काम करत असतात. बरोबर, कळलं की नाही? आणि माझी तब्येतही अतिशय छान असते, उत्साही असतो मी, माझी एनर्जी लेवल वाढलेली असते, सगळं असतं, कारण या सिस्टीम्स खूप छान काम करतात. आम्ही म्हणताना असं म्हणतो, अरे माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम अतिशय सुंदर आहे, माझी सर्क्युलेटरी सिस्टीम खूप सुंदर आहे, कळलं की नाही? एक्सक्रिटरी सिस्टीम इज वर्किंग व्हेरी नाईसली अँड सो आय एम हेल्दी, कळलं की नाही? बट all these systems are working because of the pranic energy. म्हणजे जसं मी परवा म्हटलं, जसं की मी आता तुमच्याशी बोलतोय, माझ्या सिस्टीम सगळ्या चालू आहेत, बरोबर आहे. पण दुसऱ्या क्षणाला द डॉक्टर सेज दॅट विकास गोखले इज डेड. सो द सिस्टीम्स आर देअर विथ इन मी, बट स्टील आय एम डिक्लेअर्ड एज डेड. व्हाय? बिकॉज दॅट प्राणशक्ती विच इज प्रोव्हाइडिंग द एनर्जी. ओके, दॅट प्राणिक एनर्जी इज नॉट. आणि म्हणून आम्ही निष्प्राण होतो असं म्हणतात. सी, द 1 minute बिफोर द सिस्टीम्स वेअर देअर, 1 minute आफ्टर व्हेन आय हॅव डिक्लेअर्ड ए डेड, द सिस्टीम्स आर देअर. सो सिस्टीम्स बाय देमसेल्व्स डू नॉट ऍक्च्युअली फंक्शन. इट कॅन फंक्शन ओनली विथ द प्राणिक एनर्जी. जसा दगड आहे, दगड तसाच ठेवलेला आहे, त्याला जर हात नाही लावला तर तो तसाच राहणार आहे. पण माझ्या हाताच्या एनर्जीने मी दगड इकडून तिकडे करू शकतो, नाहीतर दगड तसाच आहे. तशाच माझ्या सिस्टीम तशाच राहतात. आणि मग तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी जर का प्राणवायू पंप केला 2 नाकपुड्यातून, तरी देखील मी जिवंत होत नाही, कारण की माझी रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे, तुम्ही जे म्हणताय की ते ऍक्टिव्हेट केलं, द ब्रेन सेंटर मध्ये जो रेस्पिरेटरी सिस्टीमचं जे सेंटर आहे ते ऍक्टिव्हेट केलं, तर का माणूस जिवंत होतो? कधी कधी होतो. त्याचं कारण असं असतं की ती प्राणशक्ती पूर्ण बाहेर गेली. दुगदुगी ज्याला आपण म्हणतो ना, अरे अजून दुगदुगी आहे, म्हणजे ती जी प्राणशक्ती आहे ना ती अजून थोडीशी लुकलुकतीये. त्याचा फायदा आम्ही घेऊ शकतो आणि आम्ही ते थोडा वेळ चालू करू शकतो. पण अल्टिमेटली तुमची प्राणशक्ती, त्याचा रिझर्वायर वाढवणं महत्वाचं आहे. बरं, ओके ओके, समजलं सर. सर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू कैलास सर, आणखीन विकास सर. फार अप्रतिम सुंदर हे, याच्यासाठी मी फार फार धन्यवाद आहे तुमचे. थँक्यू रूपा मॅडम, थँक्यू. तुम्ही एक असं करा, आज खूप सुंदर प्रश्न विचारलात तुम्ही. माझा नंबर तुमच्याकडे असेल कदाचित, तर मला आपलाही नंबर पाठवा. आपण आणखी काही या बाबतीत आपल्याला चर्चा करता येईल.
खूप छान झालं आजचं पण सेशन. धन्यवाद गोखले सर की अगदी एवढ्या कैलास अडचणी सर, एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आता हे जो काही ग्रुप आहे ना आता झालेला, काहीतरी 64 का 68 लोक होती का 70 लोक होती, यांना उद्याचा पासवर्ड द्या आणि हे द्या, आयडी द्या. आपण झूम वरच बोलूया, म्हणजे ते गोंधळ व्हायला नको काही. आज जसा गोंधळ झाला तसा. आणि अजून एक सांगतो, झूम वर जर का असेल आणि सगळ्यांना म्यूट करायला सांगायचं, परंतु व्हिडिओ ऑन करायला सांगायचा. त्याचं कारण असं असतं की आपल्याला आय कॉन्टॅक्टनी जो बोलणारा माणूस असतो ना, त्याला कळत असतो मग समोरच्या माणसाच्या कळताय का नाही कळत आहे, काय करायचं ते. सो वी विल गो ऑन झूम, आणि झूम मध्ये जवळजवळ 100 लोक मावू शकतात. फक्त यांना उद्याचा आयडी आणि पासवर्ड द्यायला लागेल तुम्हाला. हो, नाही तुम्ही आत्ताच ते आयडी आणि पासवर्ड तुम्ही कुणालाही पाठवू नका तुमच्याकडे जे नाही, मी आहे मी तो. कोणालाच नाही कारण तर आपण त्याचा आपण विद्यापीठाशी जे संपर्क करून ते कुठलं योग्य आहे काय आहे, कारण तर युट्यूबवर मॅक्झिमम हे व्ह्यू करू युट्यूबवर लोक शकतात. बघू शकतात मॅक्झिमम. त्यामुळे मग त्यांच्याशी संपर्क मी सर्वांना कळवेल. ठीक ठीक, तर उद्या काही हरकत नाही. आपलं जसं चाललंय तसंच चालू दे. उद्या जर कनेक्ट नाही झालं तर सांगितलं तुम्हाला. तर सर्वांना धन्यवाद, सर्व योग साधकांना. मित्रांनो, उद्या सकाळी 7 वाजता आहे, तुम्हाला मेसेज येईलच. उद्या सकाळी 7 वाजता प्रॅक्टिकल सेशन होणार आहे. प्रॅक्टिकल सेशन गोखले सरच घेणार आहेत. प्रॅक्टिकल सेशन नंतर 8 वाजता आपलं रेग्युलर व्याख्यान जे आहे समाधीवरचं सरांचं होईल. आणि नंतर समारोपाला आपले बहुधा VC सर, रजिस्ट्रार सर हे उपस्थित असू शकतील उद्या. त्यामुळे सर्वांनी वेळेवर सकाळी 7 वाजता जॉईन व्हावं असं मी सर्वांना विनंती करतो. आणि आजचं आपण या ठिकाणी सेशन संपवूया. धन्यवाद सर. धन्यवाद सर्वांचं.